पहिला मी गण गायला ग तुळजापूरच्या अंबाबाईला पण लोकसंगीत आपण जसं म्हणतो की मातीशी जोडलेला विषय की लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचवता येतो. जसं की वासुदेव असेल किंवा पिंगळा किंवा पोवाडे असतील. तर मग ह्याच्यातून तुला कुठलं लोकसंगीत आवडतं? कारण की प्रकार खूप आहेत लोकसंगीतामध्ये. मी लहानपणापासून जास्ती लोकसंगीत गात आले ते म्हणजे गण गात आली आहे, मी गवळण गात आली, अभंग गात आली आहे. कोकणातून पुण्यातच यायचं का ठरवलं? म्हणजे तू मुंबईला जाऊ शकते? हा, अगदीच. मला पण फार प्रेम होतं पुण्याबद्दल. का काय माहिती, मला काही माहिती नसताना पुण्याची. पुणे ऐकलं की बस मला पुण्यात जायचंय. पुण्यात आलीस आणि तू एक ग्रुप जॉईन केला, फोक लोक. लोकसंगीताला मान नाहीये तितका समाजात. नंतर मग मी जेव्हा प्रयोग करायला लागले फोकलोकचे, तेव्हा मी प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिला आणि मला तेव्हा कळलं की अरे, लोकांना लोकसंगीत इतकं आवडतंय. आता तू जसं म्हणालीस की लोकांना ते आवडत नाहीये, म्हणजे ह्याच्यात फक्त लोकांची चूक आहे का असं वाटतंय का तुला? आजकालची जी तरुण पिढी आहे तिने सांगून ठेवलंय मनात लोकसंगीत जुनं आहे, फार बोर होतं ऐकायला. तर ते तसं नाहीये. कारण आता लोकसंगीत कोण जपू शकतं? तर तरुण पिढीच जपू शकते. वर्गीकरण, वरचा जो वर्ग आहे तो शास्त्रीय संगीताकडे वळतो. वरचे वर्ग हाच विचार करतात की लावणी नाही ऐकायचं, तो आपला भाग नाही. पहिल्यांदा लावणी खूप असं छान प्रकारे सादर व्हायची, अगदी सगळं झाकून. आता ती अंग प्रदर्शन झाली. आपण आपल्या सगळ्या आधी पदर पण पडत नव्हता. एक्झॅक्टली. कला कलाकाराला जगवते की कलाकार कलेला जगवतो? लोकसंगीत मला 100% जगवणार आहे, 1000% जगवणार आहे, पण त्याला जगवण्याचं काम माझं आहे असं वाटतंय. लोकसंगीत महाराष्ट्रातल्या मातीतली कला, आपली संस्कृती. पण ही संस्कृती आज लोप पावत का चालली आहे? याची बरीचशी कारणं आहेत. पण महत्वाचं कारण म्हणजे आजकालच्या जेनझीजला ही कला माहीतच नाहीये. त्यांना आजकाल काय आवडतं? रॅप, पॉप कल्चर आणि त्यामध्ये असलेल्या अभद्र शिव्या. म्हणूनच आज आम्ही हर्षाली कालेकर हिच्यासोबत चर्चा केली, जी एक उत्तम गायिका आहे आणि लोकसंगीत आवडीने गाते आणि जी लोकसंगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नही करते. तिच्यासोबत आज आम्ही लोकसंगीत म्हणजे नक्की काय, त्याचे किती प्रकार असतात, लोकसंगीत टिकवण्यासाठी आणखीन आपण काय करू शकतो, एक प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांनी काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. तर तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार हर्षाली. नमस्कार. स्वागत आहे तुझं द HCF स्टुडिओ मध्ये. थँक्यू सो मच. कसं वाटतंय तुला आज? खूप छान वाटतंय मला पहिलं तर, आणि तुमचे खूप आभार, तुम्ही मला इथे बोलवलेत. आणि कसं वाटतंय तर माझी पहिलीच पॉडकास्ट आहे, त्याच्यामुळे मला काही अनुभव नाहीये आणि खूप छान वाटतंय. खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुझा डेब्यू होतोय आज पॉडकास्ट. एक्झॅक्टली. मग आता पुढे आणखीन पॉडकास्ट करणार? येस येस, नक्कीच नक्कीच. ओके, तर जाणून घेऊयात तुझ्याबद्दल. तर तुझे फॉलोअर्स भरपूर आहे इंस्टाग्रामवर, यूट्यूब चॅनल पण खूप चांगलं चालतं तुझं. पण तुझ्याबद्दल अशी माहिती नाहीये कुठेच की नक्की तू कोण आहे, तू कुठे शिकली, तू कुठली आहेस. तर थोडं सांग ना तुझ्याबद्दल. येस, तर मी कोकणातली आहे. कोकण, दापोली, रत्नागिरी. माझा म्हणजे मी लहानाची मोठी कोकणातच झाली आहे. 10वी पर्यंतचं शिक्षण मी तिथेच केलं. नंतर मी चिपळूणला होते 11वी 12वी. तिथे मी हॉस्टेलला होते. 2 वर्ष हॉस्टेलचं आयुष्य अनुभवलं आणि त्याच्यानंतर मग पुण्यात आले मी आणि मग हा प्रवास सुरू झाला हळूहळू. मग अच्छा, मग गाणं कुठे शिकलीस तू? मी गाणं ॲक्च्युली लहानपणापासूनच शिकतीये. मी दापोलीतच गाणं शिकली आहे, वीणा महाजन मॅडमकडे. ओके. त्यांच्याकडे माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालंय. पण नंतर मी पुण्यात आल्यामुळे मग ते तिथे ब्रेक झालं आणि मग आता मी इथेही शिकतेय शास्त्रीय संगीत पुण्यात. ओके ओके. आणि मग इथे कोणाकडे शिकतेस तू? इथे मी मेहर परळीकर यांच्याकडे शिकतेय. बरं बरं. मग रियालिटी शो तू कधी केलास? इथे पुण्यात आल्याच्या नंतर तू रियालिटी शो मध्ये गेली की आधी तिकडे होती तेव्हाच गेली होती? हां, तर मी जेव्हा पहिला रियालिटी शो केला
तेव्हा मी 7वीत होते. अच्छा. आणि खूप मजेत मी ऑडिशन दिली होती. अगदी खूप मजेत. ऑडिशन कुठे होती ती? मुंबईला होती. ओके. हां. आणि मी असंच टीव्हीला जाहिरात पाहिली होती, की असं असणार आहे. संगीत सम्राट नावाचा एक रियालिटी शो होणार आहे, तर त्याची ऑडिशन्स असणार आहेत. तर मी असंच सहज माझ्या बाबांना म्हणले, की मला पण करायचं आहे हे. आणि माझी आजी ती खूप सपोर्टिव्ह आहे, खूप जास्ती सपोर्टिव्ह आहे. तर ती तू जा बिंदास तसं. त्या संगीत क्षेत्रातल्या आहेत? हां, म्हणजे ॲक्चुअली तिच्यापासूनच सुरुवात झाली आहे. ती असं गात अच्छा. असते. हां. सो मग मी असं फार मजेत फॉर्म भरला, गेले, ऑडिशन दिल्या आणि सिटी ऑडिशन्स ज्या असतात त्या मी क्लिअर केल्या. आणि मग नंतर मला कॉल आला, की तुमचं मेगा ऑडिशनसाठी सिलेक्शन झालंय. म्हणजे अगदी मजेत दिलेली ऑडिशन होती ती आणि अगदी ते सिलेक्शनपर्यंत पोहोचलं होतं. ओके. मग पुढे काय बदल आला? खूप आयुष्यात खूप बदल झाला त्यानंतर. म्हणजे मी अगदी 2 राउंड होते फक्त, जास्ती नव्हते मी संगीत सम्राटमध्ये. पण त्याच्यामुळे खूप रिस्पेक्ट मिळायला लागली मला त्याच्यानंतर. ओके. की इतक्या छोट्या वयात टीव्हीवरती जाऊन एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करणं म्हणजे खूप लोकांना कौतुक वाटलं आणि मी फार छोटी होते तेव्हा. सो खूप कौतुक झालं, खूप रिस्पेक्ट मिळाली मला. आणि मग त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स आला मला, की ऑफकोर्स आपण जर आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडेंसमोर गाऊन येतोय, तर अर्थात खूप आत्मविश्वास आला मला त्यानंतर, संगीत सम्राट नंतर. सो एक ते खूप महत्वाचा पार्ट आहे तो माझ्या आयुष्यातला. त्यांच्याकडनं तुला काही असं मिळालं का, म्हणजे सूचना, की तू असं गा किंवा असं गा? येस. ॲक्च्युअली मी जेव्हा संगीत सम्राटमध्ये गेले, तेव्हा मी गाणं शिकत नव्हते. मी म्हणलंच की मी मजेत गेले होते. मला काहीही संगीताचं मी न शिकता गेले होते. आणि ऑफकोर्स त्यांनी मला सांगितलं होतं की तुझा रियाज कमी पडतोय आणि मला ते माहिती होतं की माझा रियाज म्हणजे मी नाहीच, खूप कॅज्युअली रियाज करत नव्हतीस तरी तू सिलेक्ट झाली आणि हां. 2 राउंड पर्यंत गेलीस, म्हणजे होय. दुसऱ्या राउंड पर्यंत गेली. येस. खूप मोठी गोष्ट आहे ही. अगदीच. मग आणि मग नंतर काही नाही, तेच की तुला रियाजाची गरज आहे. आवाज तर होताच, ते तर नैसर्गिक आहे. ते म्हणले आवाज फार छान आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये, फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज आहे, असं तसं. आणि मग हीच काही कारणं होती की मी पुढे नाही जास्त टिकू शकले, कारण प्रॅक्टिसच नव्हती जास्ती आणि रियाजच नव्हता जास्ती. सो मग त्यानंतर गाणं सिरियसली घेतलंस तू? हां, फार. त्यानंतर खूप सिरियसली घेतलं मी गाण्याला. म्हणजे माझं असं झालं की मी जर फक्त आवाजाच्या ताकदीवरती जर 2 राउंड 3 राउंड जर जाऊ शकते, तर मी गाणं शिकलं तर नक्कीच खूप काहीतरी मोठं करू शकते. सो मग त्यानंतर मी गाणं शिकायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर मी गाणं आता शिकतेच आहे. आणि मग तिकडे शो नंतर तू शास्त्रीय सुरू केलंस? होय. मी शास्त्रीय संगीत सुरू केलं. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण शास्त्रीय संगीत शिकतो, तेव्हा गायकी खूप स्ट्रॉंग होऊन जाते. सुरांचं खूप ज्ञान येतं आणि म्हणजे कॉन्फिडन्स येतो वेगळा. जेव्हा आपण शास्त्रीय संगीत शिकतो आणि आपल्याला शास्त्रीय संगीताचं ज्ञान असतं, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, असं मला वाटतं. बरं. कारण मला तरी येतो. मग तू शास्त्रीय शिकलीस आणि मग तू लोकसंगीताकडे वळलीस. ओके. पण तिकडे जाऊयात आपण. पण त्याच्या आधी लोकसंगीत म्हणजे नक्की काय? आता आपण लोकसंगीत हा शब्द जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या डोक्यात ऑफकोर्स की संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपली लोकसंस्कृती हा विचार येतो. आणि लोकसंगीत तसं म्हणायला गेलं तर आपल्या मातीतलंच आहे ते लोकसंगीत. आणि लोकसंगीताची मला फार आवड होती ॲक्च्युली. ओके. लहानपणापासून खूप आवड होती मला, कारण माझ्या घरीच आहे ते सगळं. त्याच्यामुळे मला लोकसंगीताचं महत्त्व कळत गेलं, एक आवड निर्माण झाली आणि मग लोकसंगीतात माझा इंटरेस्ट वाढत गेला. ओके. पण लोकसंगीत आपण जसं म्हणतो की मातीशी जोडलेला विषय, की लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचवता येतो. जसं की वासुदेव असेल किंवा पिंगळा किंवा पोवाडे असतील. तर मग ह्याच्यातून तुला कुठलं लोकसंगीत आवडतं? कारण की प्रकार खूप आहेत लोकसंगीतामध्ये. ओके. लोकसंगीतात प्रकार तर प्रचंड आहेत, म्हणजे खूप भारूड, गवळण, गण वगैरे. तर मी लहानपणापासून जास्ती लोकसंगीत गात आले ते म्हणजे गण गात आली आहे मी, गवळण गात आली आहे, अभंग गात आली आहे. सो मला ते प्रकार जास्ती जवळ आहेत माझ्या. गवळण असेल किंवा गण असेल, अभंग असेल, भजन. स्पेशली मी कोकणातली आहे, त्याच्यामुळे कोकणात भजन हा प्रकार खूप फेमस आहे, खूप जास्ती.
आणि त्याच्यामुळे मी लहानपणापासून भजनात वगैरे गात आली आहे आणि तेच माझ्या कानावर पडत राहिले सतत. सो मला भजन पण फार आवडतं. सो मला तो एक प्रकार खूप आवडतो लोकसंगीतातला, भजन. अगदी छान टाळ, मृदुंग. हा, खूप 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 जवळच आहे ते माझ्यासाठी, कारण माझी सुरुवातच तिथून झाली. अच्छा. येस. कोकणात जर आपण पाहिलं तर तू जशी म्हणालीस की तिकडे भजन खूप जास्त प्रमाणात गातात, तर एकदा भाषा सांगशील का? कारण की ना, कोकणातला माणूस म्हटलं की मालवणी आपण आज म्हणजे इकडे पुण्यात जर मालवणी बोलायला सुरू होतं, खय करतेस, खय जातेस, असं थोडंसं होतं. तर मालवणी आणि कोकणी याच्यात काय फरक आहे? खूप फरक आहे ऍक्च्युली. लोकांना असं वाटतं की कोकण म्हणलं की तीच खय जातं. हा, ते मला सुद्धा नाहीये, कारण मी कोकणातली आहे. ती भाषा मालवणमध्ये बोलली जाते, त्याच्यामुळे माझा त्या भाषेशी काही संबंध नाहीये. कारण कोकणात नॉर्मलच बोलतात, जसं आपलं मराठी आहे तसंच थोडे काही शब्द. येस येस येस, ते आहेत, पण अगदी काही खूपच मोठा फरक नाहीये. जशी मालवणी भाषा अगदीच वेगळी आहे, छान गोड आहे ती, तर खूप फरक आहे तिच्यात आणि मराठी भाषेत आपल्या साध्या. तसा मी जिथे राहते कोकणात तिथे एवढा काही फरक नाहीये. सो तिथे नॉर्मलच भाषा बोलली जाते. ओके. मग कोकणातून पुण्यातच यायचं का ठरवलं? म्हणजे तू मुंबईला जाऊच शकली? हा, अगदीच. ऍक्च्युली मला माझ्या बाबांनी सांगितलेलं. म्हणजे त्यांना मला पण फार प्रेम होतं पुण्याबद्दल, का काय माहिती. मला काही माहिती नसताना पुण्याची, काहीच माहिती नव्हतं पुणे कसं आहे काय. पण पुणे ऐकलं की बास, मला पुण्यात जायचंय. आणि मी असं ऐकलं होतं की कलेला खूप मान आहे पुण्यात, असं आहे तसं आहे. मुंबईला पण आहे, माहेरघर पण म्हणतात आणि विद्येचं पण म्हणतात. तर मग ते पहिल्यापासूनच ठरवलं. असं काही कारण नाहीये स्पेसिफिक मी पुण्यात येण्याला, पण बस मला आवडायचं पुणे खूप आणि माझ्या मनातच होतं की मला पुण्यात जायचंय. म्हणून मग मी पुण्यात आले आणि घरच्यांनाही माझ्या की तू पुण्यात जा असं होतं. सो मग ते सगळं जुळून आलं आणि मग पुण्यात यायचं ठरलं. पुण्यात आलीस आणि तू एक ग्रुप जॉईन केला, फोकलोक. अगदीच. नक्की काय फोकलोक? फोकलोक खूप महत्त्वाचा विषय आहे तो माझ्यासाठी. ॲक्च्युली मी जेव्हापासून फोकलोक जॉईन केलंय, म्हणजे मला खूप मोठी संधी दिली फोकलोकने आणि खूप बदलल्या गोष्टी आयुष्यात. ॲक्च्युली माझा असा समज होता, म्हणजे मी फार लहानपणापासून माझी सुरुवात लोकसंगीतापासून झाली. तर माझा असा समज होता की लोकसंगीताला मान नाही आहे तितका समाजात, किंवा आपलं लोकसंगीत नाही आवडत लोकांना जास्ती. पण म्हणजे मला तो प्रश्न पडायचा की आपणच जर आपलं लोकसंगीत नाही जपलं तर ते कसं टिकेल, असा विचार. म्हणजे मी तर गायचेच, पण ते असं नाही होत ना एकाने गाऊन. असं मला खूप प्रश्न पडायचा की आवड का नाहीये लोकांना लोकसंगीताची. मग नंतर फोकलोकने मला संधी दिली. नंतर मग मी जेव्हा प्रयोग करायला लागले फोकलोकचे, तेव्हा मी प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिला लोकसंगीतासाठीचा. कारण आता फोकलोकला खूप प्रतिसाद मिळतोय, खूप जास्ती. आणि मला तेव्हा कळलं की अरे, लोकांना लोकसंगीत इतकं आवडतंय. हे मला फोकलोक जॉईन केल्यानंतर समजलं. आणि खूप मोठं काम येते आपलं लोकसंगीत आपण जपणं, हे खूप मोठं काम आहे आणि ते फोकलोक करतंय. आणि त्या ग्रुपचा मी भाग आहे. खरंच ही खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मी खूप लकी समजते स्वतःला की त्यांनी मला संधी दिली ही. ओके. आता तू जसं म्हणालीस की लोकांना ते आवडत नाहीये, किंवा म्हणजे ह्याच्यात फक्त लोकांची चूक आहे का असं वाटतंय का तुला? प्रेक्षकांची चूक आहे का? म्हणजे ते ऐकत नाहीये हे संगीत? कारण की कसं होतं, फोकलोकला लोक खूप आवडीने जातात, सेलिब्रिटीज येतात, ते चांगले चांगले रिव्ह्यूज देतात, एन्जॉय करतात. एक प्रसंग मला माहिती की लाईट गेली होती तुमच्या स्टेजवरची, तरी लोकांनी तुम्हाला काही न बोलता टॉर्च लावले आणि तुम्ही ते सगळं गाणं गायलं, ते बाकीचे सगळे. मला काय वाटतं, आवड प्रत्येकाला आहे, आपण ब्रँडिंग कशी करतो ह्याच्यावर पण गोष्टी खूप ठरतात. म्हणजे आता समजा जर 2 पदार्थ आहे, एकाला चव नाहीये आणि एकाला खूप चांगली चव आहे, पण ते जर तुम्ही एका चांगल्या प्लेटमध्ये त्यांच्या समोर सर्व केलं, ज्याला चव नाहीये, तरी लोक आवडीने खातील. आणि एखाद्याला खूप चव आहे पण ते भांड इतकं चांगलं नाहीये, प्लेट इतकी चांगली नाही, ते जर लोकांसमोर ठेवलं, मग ते कितीही चांगलं असू देत, ते नाही खात. म्हणजे मला काय वाटतं, इथे फक्त लोकांची चूक नाहीये ही,
आपण काय केलं आता मॉडर्न सोबत, आता तुम्ही कसं फ्युजन वगैरे काहीतरी ट्राय करताय, तुमचे मी इन्स्ट्रुमेंट पाहिले जे की गिटार पण वापरताय तुम्ही, बेस गिटार, म्हणजे असं नाही की फक्त संस्कृतीला जगवायचंय म्हणून जे आधीपासून चालत आलंय, तुंतुन असेल, डफ असेल, तबला असेल किंवा मृदुंग असेल, हेच फक्त वाजून तुम्ही एंटरटेन नाही करत लोकांना. तर फक्त मला वाटतं इथे प्रेक्षक कारणीभूत नाहीये, आपण ते स्वीकारलं पाहिजे. मॉडर्न काहीतरी त्याच्यात काहीतरी चांगलं त्यांच्यासमोर परफॉर्म केलं पाहिजे. इझिली लोक इकडे येऊ शकतात. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? ऍक्च्युली मला असं वाटतं की आत्ताची जी, म्हणजे मी काही ब्लेम नाही करत आहे तरुण पिढीला, पण मला जो अनुभव येतोय तो मी काही गोष्टी अनुभवते की म्हणजे माझं पर्सनली असं आहे की मला फार आवडतं मराठीशी जोडून राहायला, आपल्या संस्कृतीशी राहायला, फार मला ते जपायला खूप आवडतं. पण सध्या मी वावरते बऱ्याच माझ्या एजच्या मुला मुलींसोबत, तर त्यांचं असं असतं की लोकसंगीत त्यांना खूप बोर वाटतं, जुनं येते काय, जुनं येते, खूप बोरिंग येते, काय ते ऐकायचं, असं मी ऐकलंय स्वतः, अशा गोष्टी कानावर पडतात, पण ते नाहीये ऍक्च्युली. हे असं बोलून बोलून ते जास्ती मला वाटतंय की ते लोप पावत चाललंय, कारण आजकालची जी तरुण पिढी आहे तिने सांगून ठेवलंय मनाला. म्हणजे मी सगळेच नाही म्हणणार, पण काही असं येतं डोळ्यासमोर की लोकसंगीत जुनं आहे, फार बोर होतं ऐकायला, तर ते तसं नाहीये. आणि ही सगळी कारणं आहेत की लोकसंगीत जरा कुठेतरी अजून कमी आहे, म्हणजे लोकांना अजून तितकं माहिती नाहीये, ते हेच कारण आहे. कारण आता लोकसंगीत कोण जपू शकतं, तर तरुण पिढीच जपू शकते. ते आता आपल्याच हातात आहे की आपणच त्याला वाढवू शकतो ना. जर आपणच त्याला बोर करत राहिलो, म्हणत राहिलो की हे बोर आहे, हे जुनं आहे, तर ते नाहीच वाढणार. सो कुठेतरी आपलं तरुण पिढीचं कुठेतरी चुकतंय, म्हणून कुठेतरी लोकसंगीत थोडं मागे राहतंय. आता मिळतोय दर्जा लोकसंगीताला हळूहळू, नाही असं म्हणत नाही, तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताय. तर मला असं वाटतं अशीच, मग मला म्हणूनच त्या गोष्टीचा खूप आनंद होतो की मला अशी माणसं मिळाली. खूप आनंद होतो मला त्या गोष्टीचा, आणि कारण माझ्यासारखेच आहेत ते सगळे, छान लोकसंगीत त्यांना आवडतं, आणि मला असं वाटतं की असंच असावं. जर असं प्रत्येकाने विचार केला तर का आपलं लोकसंगीत मागे राहील? बरोबर का? म्हणजे आपण कुठे पोहोचेल? जर प्रत्येकाने प्रेम करायचं ठरवलं आपल्या संस्कृतीवरती, तर कुठे पोहोचेल आपली संस्कृती, आपलं लोकसंगीत, असं वाटतं मला. मला अजूनही तेच वाटतं की प्रेक्षकांना वाटत नाही की लोकसंगीत खूप जुनं आहे किंवा हे. आता समजा लोकसंगीतावर मूवीज आले, जसं नटरंग आला, त्याच्यात सगळं तमाशाचे किंवा लावण्या वगैरे होता, वग होते, तर ते बघायला खूप आवडलं, कारण की त्यांनी पद्धत थोडीशी मॉडर्न केली. त्यानंतर जोगवातलं गोंधळाचं गाणं, किंवा जाऊ द्या ना बाळासाहेब मधलं लख पडला प्रकाश देवत्या मशालीचा, गोंधळाचं गाणं आहे, पण हे किती उत्तम पद्धतीने ते मांडण्यात आलं. आता काही दिवसांपूर्वी माझ्या घरी गोंधळ झाला, गोंधळ मंडळीला आम्ही बोलवलं. आता ते ज्या पद्धतीने करत जे होते ना, म्हणजे काय की अपशब्द वापरणं त्यामध्ये, म्हणजे तो एक पार्ट असेल, पण कधी कधी काय होतं, ऑडियन्स बघून पण आपल्याला थोडंसं परफॉर्मन्स थोडासा कमी असतं, कारण की जे आले होते सुशिक्षित लोक होते किंवा लहान लोक होते, त्यांना जेव्हा ते अपशब्द वापरत होते ना, मी रिएक्शन बघत होतो लोकांच्या, आणि त्या खूप जास्त, त्यांनी जेव्हा सुरुवात केली होती ना, लोक खूप हसत होते, एन्जॉय करत होते, पण जसं जसं ते पुढे गेलं आणि त्यांनी त्यांचं मग ते वेगळं काहीतरी मॉडर्न पण केलं. ती एक रील व्हायरल झाली होती, निगेडी निगेडी असं काहीतरी, एक ब्लॅक कलरचा मुलगा असतो म्हणजे नायजेरियन, आणि तो असं काहीतरी रील आहे ती, तर त्यांनी तसंच एक मुलगा घेतला होता त्यांच्या ह्याच्यात, आणि ते तसं परफॉर्म करत होते, जसं की मीम्स कसं व्हायरल होतं तसं ते त्यांच्या ह्याच्यात करत होते, जे की मग ते बघायला चांगलं नाही वाटलं, कारण की इकडे तुम्ही देव मांडले सगळे, इकडे सगळं ते चौक वगैरे भरलाय, आणि मग तुम्ही इकडे असं परफॉर्म करताय, देवाच्या समोरच शिव्या वगैरे ते उपयोग करताय. सो ना, मग कधी कधी काय होतं, बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. बरोबर आहे. मला असं वाटतं कदाचित म्हणजे अगदी चुकीचंच आहे शिव्या वगैरे देणं, अर्थात चुकीचं आहे, म्हणजे त्याला नाहीच डिफेंड करू शकत, पण मला त्याबद्दल काही इतकं नॉलेज नाहीये, पण मला असं वाटतं की त्याला काहीतरी असू शकतो इतिहास त्या गोष्टीला, किंवा काहीतरी
असू शकतं त्याबद्दल जे हम्म, हम्म, आपल्याला माहित नसेल. हम्म. सो मला असं वाटतं एकदम पण आपण असं जज नाही केलं पाहिजे, पण बरोबर. सो आपल्याला काही माहित हा, नसेल म्हणजे कदाचित. शिव्या देणं चुकीचंच असं चुकीचंच आहे. नाहीये, कारण हा, की तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये शिवाच. ओके. हा, म्हणजे आता त्याला काहीतरी चांगलं केलंय. हा. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हनुकाठी. हम्म. आता माथा नव्हता तिकडे, हा, हा, किंवा लंगोट जो होता, हा. कासेचे नव्हता तो शब्द, राईट, राईट. ते वेगळे शब्द होते. हा, हा. पण ते त्यावेळेस ते बोलल्या जात होते. हम्म. आता त्यांचे अभंग आपल्याला हे होऊ शकतात, चांगले वाटू शकतात, कारण की थोडेसे शब्द आपण चेंज चेंज केले. केले. मग तेच मला वाटतं की ऑडियन्सला काय पाहिजे ते जर लोकसंगीतातून यायला लागलं ना, लागलं तर लोकसंगीत पण खूप पुढे जाईल. नक्कीच, नक्कीच. बरं, आता तू खूप स्टेज शो करतेस, हम्म, हम्म, हम्म. त्याचा असा एखादा फनी किस्सा आहे का जो की तुला खूप जास्त आठवणीत राहून गेलाय तो? फनी किस्सा, फनी किस्सा असा नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या खूप आनंद देतात मला. ओके. ऍक्च्युली आता म्हणजे लोक बघतात हम्म. बऱ्यापैकी. इंस्टाग्राम माझं चांगलं चाललंय आणि रील्स वगैरे चांगल्या चालल्या. मिलियन्स पर्यंत व्ह्यूज जातात येस. तुझे. सो लोकांपर्यंत पोहोचते ते आणि लोक मला ओळखतायत आता. हम्म. म्हणजे कधी कधी असं भेटतं कोणतरी, की नंतर प्रयोग संपल्यानंतर किंवा एखादा मी कुठे गेलीये तर लोक भेटतात तिथे. हम्म. तर जेव्हा लोक सांगतात मला की भेटायला येतात की मी तुझा खूप फॅन आहे मोठा, मी तुला बघितलंय, असं तसं, खूप खूप जास्ती छान वाटतं ऍक्च्युली तेव्हा. आणि खूप आनंद मिळतो की मी काहीतरी करतीये, काहीतरी छान करतीये, हम्म. आणि खूप समाधान मिळतं ऍक्च्युली मनाला खूप जास्ती. मग गाणं गाताना कधी चुकलीस तू? फार मी ऍक्च्युली माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गाणं गाताना, मी लिरिक्स विसरते. मला लक्षातच राहत नाही. खूप कितीही पाठ केलं, मी कितीही पाठ केलं, मी लिटरली हातावरती कधी कधी लिहून नेते, म्हणजे हळूच वाचायचं ते आणि जायच्या आधी स्टेजवरती. आणि मग कारण मला खूप भीती, आणि मी कितीही पाठ करून गेले म्हणजे अगदी कॉन्फिडेंटली की नाही मला आता मी विसरणारच नाहीये, तरीही मी विसरते. मी खूप कॉन्शियस होते काय माहिती, आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझा, मी लिरिक्स विसरते. आणि तेच एक मोठं कारण आहे, मी गाणं गाताना चुकते. बाकी कोणतं कारण नाही, बाकी सगळं असतं, पण ती फक्त चूक लक्षात नाही येत लोकांच्या. लक्षात नाही येत. बऱ्याचदा म्हणजे मी जेवढे परफॉर्मन्स तुझे हां, पाहिले त्यात असं कधी वाटलं नाही की तू चुकलीस. कारण मला माहितीये मी चुकते, म्हणून मी तेवढी तयारी करून जाते की नाही चुकायचंय आज, सो नीट व्यवस्थित पाठ करून जायचंय. खूप पाठ करून जाते मी, जेणेकरून मी चुकणार नाही. त्याच्यामुळे अजून अशी तरी वेळ आलेली नाहीये मोठ्या एखाद्या स्टेजवरती की मी लिरिक्स विसरले. पण बऱ्याचदा छोट्या छोट्या ठिकाणी खूप गडबडी गेल्यात मी. लिरिक्स विसरले, गडबड झालीये खूप खूप, आणि त्याच्यामुळे खूप चुकली मी. मी तर अरिजित सिंगचे शो पाहिलेत की त्याने पण लिरिक्स चेंज केल्यात त्याच्या. हा सगळ्याच माझा गायकांचा प्रश्नच तो होता की इतके सारे गाणे असतात, इतके सारं गातात तुम्ही, आणि ते लिरिक्स कशा लक्षात राहतात? माझं एकही गाणं पाठ नाहीये. नाही लक्षात राहत ऍक्च्युली. असं वाटतं लोकांना की लक्षात राहतं, मला माहिती नाही, मी बाकीच्यांचं असेल बाकी गायकांचं, पण माझं जर घ्यायला गेलं, माझ्याबद्दल बोलायला गेलं तर मला नाहीच लक्षात राहत. मी खूप पाठ करते, खूप जबरदस्ती करते स्वतःवरती, पाठ कर, तेव्हा जाऊन ते होतं, मी विसरतेच नाही. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझा. आणि चाल कधी विसरलीस तू? नाही, चाल आतापर्यंत कधी नाही विसरली आहे. तशी कधी वेळ नाही आली आहे. पण मे बी ताल कधी चुकला असेल थोडा, किंवा कधी मी एखादी गाणं उचलताना स्केल वगैरे नक्कीच चुकली असेल, त्याच्यातून मी शिकत गेली आहे. स्वतःला खूप त्यातून ओरडली आहे आणि मग ते शिकत गेली आहे. काय असते तुझी प्रोसेस? गाण्याची तयारी कशी करतेस तू? ओके. मी ॲक्च्युली असं पण काही फार ओढून ताणून कधीच केलं नाही आहे प्रोसेस किंवा प्रॅक्टिस. मी खूप स्वतःला छान स्वतःवरती प्रेम करून अगदी गाण्याची प्रॅक्टिस आणि ते सगळं तयारी करत असते. आणि तसं म्हणायला गेलं तर ॲक्च्युली माझा खूप म्हणजे खूप असं नाही, पण मध्ये थोडा गॅप पडला होता रियाजापासून. मी मध्ये थोडा माझा रियाज होत नव्हता किंवा प्रॅक्टिस किंवा शिकणं होत नव्हतं. पण आत्ता पुन्हा सगळं रुळावरती आलंय आणि सगळं व्यवस्थित चाललंय. प्रॅक्टिस रोजची किंवा क्लास असेल आठवड्यातून काय तो रियाज असेल. दिवसभरात तू कधी रियाज करतेस? दिवसभरात असं ॲक्च्युली आता माझ्या क्लासमध्येच रियाज, मी जिथे ज्यांच्याकडे शिकायला जाते तर आम्ही सगळे मिळूनच रियाज करतो. बरं. रोज असतो क्लास? रोज क्लास संडेला असतो आणि आठवड्यातून 3 दिवस रियाज असतो. बरं. सो त्यातच होऊन जातं. बाकी स्वतःचं असं वेगळं मी काही, खरं सांगायला गेलं तर मी खोटं नाही सांगणार. खरं सांगायला गेलं स्वतःकडून मी असं फार
बसलीये शिस्तीने अगदी आणि करायचंय हर्षाली कर, असं कधी नाही, स्वतः असं नाही करत जास्ती कधी. शिस्त म्हटली तर शास्त्रीय संगीतातले जे फार गायक लागते. असतात येस, इतके शिस्तबद्ध असतात ते, हा. म्हणजे आता राहुल देशपांडे असेल, महेश काळे खूप किंवा जास्ती. लता दिदी होत्या, येस, ते बापरे. इतके शिस्तीत राहतात, म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचा टोन. टोन तर हे म्हणजे सगळ्यांना मॅनेज करावंच लागतं का ते आपोआप येतं? ते ऍक्च्युली प्रत्येकावरती असतं असं मला वाटतं, कारण मी तरी खरं सांगायला गेलं तर मी तरी कधी एवढं ह्याच्याने नाही केलंय की करायचंच आहे, चुकलाच नाही पाहिजे रियाज. ते खूप गरजेचं आहे. मला माहितीये मी खूप चुकते हे न करून, रियाज न करून खूप मोठी चूक करते मी, माहितीये मला. पण ऍक्च्युली खूप हल्ली वेळ थोडा कमी मिळतो, सो त्याच्यामुळे नाही होत ते मॅनेज. पण गरजेचं आहे, ते शिस्त गरजेची आहे आणि सगळं मॅनेज करणं फार गरजेचं आहे. मग ते गरम पाणी प्या किंवा कंठ सुधारक येस, ते येस. जे असतात ते पण करतेस तू? ते मी नाही, गरम पाणी तर मुळीच नाही पित, मला नाही आवडत. आणि तसं म्हणायला पथ्य अशी मी नाही पाळत जास्ती काही, खरं सांगायला गेलं. मग कमी प्रमाणात मी आईस्क्रीम किंवा काही आंबट गोष्टी कमी प्रमाणात म्हणजे खाते. काय असतात काय पथ्य? ओके, म्हणजे जसं की खूप ते थंड नाही प्रत्येकावर खायचंय. असतं ऍक्च्युली. म्हणजे मला असं नाही वाटत की आपण जर आईस्क्रीम खाल्लं तर आपल्या आवाजाला काय होईल, असं मला नाही वाटत. बरं. त्याच्यामुळे मी नाही कधी अशा त्या गोष्टी पाळत, कारण काच होईल, मला असं वाटतं का होईल काय आवाजाला, एवढ्याशा आईस्क्रीमने का होईल, असं मला वाटतं. तर ते कितपत बरोबर आहे ते मला पण माहिती ते नाही. सातत्याने खात राहणं मग परिणाम पण होणार. त्याच्याने परिणाम अर्थात होणार. किंवा मग जे सिगरेट ओढतात त्यांचा आवाज खूप जास्त असा डीप होऊन जातो डीप किंवा होऊन बेस जातो. येतो. ती तर अजिबात चांगली गोष्ट नाही गायकांसाठी. सो काही गोष्टी आहेत ज्या आवाजावरती परिणाम करतात. जशा जसे आता सिगारेट, ती एक गोष्ट आहे. परत थंड सातत्याने का ते काहीतरी खातोय आपण, सर नक्कीच करणार, ते काहीतरी परिणाम नक्कीच करणार आवाजावरती. सो मला जेवढं शक्य होईल तेवढं मी त्या गोष्टी, थंड पाणी वगैरे टाळते. नाहीच कधीतरी फार गरम होतंय, इच्छा झालीये, तर मग चालून जातं ते. ओके. अवघड काय जातं तुला, ऑफलाईन स्टेजवर परफॉर्म करणं की ऑनलाईन रील किंवा मला युट्यूब साठी गाणं? खूप आवडता प्रश्न आहे मला, खूप छान प्रश्न आहे. मला ऑनलाईन रील शूट करणं खूप कठीण वाटतं. ओके. खूप जास्ती कठीण वाटतं. पण तिकडे तू रिटेक घेऊ शकतेस. पण मला तेच ऍक्च्युली तोच पॉइंट आहे माझा, की मला तेच खूप कठीण वाटतं. मी जर स्टेजवरती परफॉर्म करतेय लाईव्ह, खूप मी मजा घेते, की मजा घेत असते मी खूप, की आता जे आहे हर्षाली ते द्यायचंय सगळं तुला, तुझ्यात जेवढी एनर्जी आहे तेवढी तुला द्यायची आहे. आणि मी ते खूप मजा घेत अगदी छान, आणि ती एनर्जी पण प्रेक्षकांमुळे खूप वाढते. आणि ते समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत ते एवढं चिअरअप करत असतात की खूप एनर्जी मिळते त्यात, आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं. पण जेव्हा मी रील शूट करत असते तेव्हा मी स्वतःच्या 100 चुका काढत असते, की इथे सूर गेला, हे पुन्हा रेकॉर्ड करायचं तुला, इथे थोडं चुकलं, हे पुन्हा. असे मी 50 टेक्स घेते, एवढं मला कंटाळा येतो, मग ते खूप कठीण वाटतं मला. त्यापेक्षा ऑफलाईन स्टेजवरती परफॉर्म करायला खूप जास्ती मजा येते, खूप आनंद मिळतो मला त्यातून. अर्थात रील वगैरे शूट करायला पण मला आनंदच मिळतो, पण जास्ती प्रमाणात मला स्टेजवरती परफॉर्म करायला आनंद मिळतो आणि ते मला इझी वाटतं खूप. ओके. आणि तुझ्या रील्स पाहिल्या, तू नदीकाठी बसलीये, येस, मस्त तू तिथे गातेस किंवा असे झाडाखाली बसून गातेस, ते नेचर आणि तुझा आवाज, एकतर तुझा आवाज असं वाटतं की ते नेचरचाच आवाज आहे, कारण तो इतका नॅचरल आहे ना आवाज तुझा. ऑटो ट्यूनची तर तुला कधीच गरज नाही पडणार आहे जर तू जास्त गार नाही खाल्लंस तर. एक्झॅक्टली. हा खूप मोठा विषय, थंड नाही खाल्लं तर. बरं, आता आपण पुढे बोलूयात. वर्गीकरण म्हणजे कसं, जसं लावणी ही महाराष्ट्राला ओळखलं पण जातं लावणीवरून, की लावणी हा महाराष्ट्राचा प्रकार आहे. जर आपण कुठेतरी परफॉर्म करतोय महाराष्ट्राच्या बाहेर, जर तिकडे लावणी केली तर लगेच ओळखतात की महाराष्ट्रीयन आहे. लावणी खूप महत्वाची आपल्यासाठी. पण लावणीला आता ना कमी लेखल्या जात आहे. का तर जसं बालगंधर्वला खूप शोज लागतात लावणीचे. आता तिथे आता मी स्वतः नाटकातला आहे, जेव्हा आमचं नाटक वगैरे तिकडे लागणार असतं ना, आम्ही आमच्या प्रोड्युसरला सांगतो तिकडे सगळं फुल आहे लावणीने. ओके. आणि लावणीचा एक प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, आणि त्या लावणीचे खूप खूप तिकडे पोस्टर्स लावलेले असतात, बायकांचे फोटोज असतात नृत्य करतानाचे, थोडेसे काही पार्ट उघडाही असतो.
मी काय असं आता लपवणार नाही ती गोष्ट, कारण की ते झालंय, ती गोष्ट झाली. जसं गौतमी पाटील पण, की तिने खूप जास्त ते वेगळ्या प्रकाराकडे नेलंय लावणीला. तर मग नाटकवाल्यांचं असं म्हणणं असतं की इथे लावणीवाले आहेत, त्यांच्यामध्ये आपलं पोस्टर नाही चांगलं वाटत. आपलं नाटक समजा अभंगावर असेल, तुकाराम महाराजांवर असेल, तर ह्याच्यात ते नाही चांगलं वाटत. हा एक वेगळा पार्ट झाला वर्गीकरणाचा. आणखीन एक समाजातलं वर्गीकरण कसं, की वरचा जो वर्ग आहे तो शास्त्रीय संगीताकडे वळतो ऐकण्यासाठी. जो खालचा वर्ग आहे, म्हणजे वरचे वर्ग हाच विचार करतात की लावणी नाही ऐकायचं, तो आपला भाग नाहीये. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील? तुला कधी आलाय असा अनुभव? ओके, मला तरी असा अनुभव नाही आलाय, पण मला असं वाटतं की ते एक वळण दिलं गेलंय त्या गोष्टीला. आपण लावणीला पहिल्यांदा लावणी खूप असं छान प्रकारे सादर व्हायची, अगदी सगळं झाकून. आता ती अंगप्रदर्शन झाली आहे. आपण आपल्या सगळ्यांना पदर पण पडत नव्हता. एक्झॅक्टली, आता ती अंगप्रदर्शन झाली आहे. सो ते एक वळण दिलं गेलंय. त्यात लोकांची चूक आहे अर्थात. आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा कुठे ना कुठे थोडा दोष दिलाच जातो. आता मी असेन काय किंवा बाकीचे असतील काय, मी सुद्धा आता तसंच बघणार. जर फारच अंगप्रदर्शन होऊन जर एखादी गोष्ट सादर केली तर मी सुद्धा थोडं वेगळ्या एका विचारानेच बघणार. मी शक्यतो तिकडे नाहीच जाणार. आणि आपल्याला इतिहास माहित नसतो त्या गोष्टीचा. आपण जे पहिल्यांदा बघतो ना, आपल्याला वाटतं की तेच. मग आता लोकांचं तेच झालंय लावणीच्या बाबतीत पण. कारण तेच आहे, माझं म्हणणं तेच आहे की आता जी लावणी सादर होती आणि ज्या लोकांकडून सादर केली जातीये त्यांना लावणीचा काही इतिहास तितका माहितीच नाहीये. लावणी म्हणजे फक्त एक डान्स झालाय त्यांच्यासाठी, पण लावणी खूप श्रेष्ठ गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि जे आता सादर करतात, आपण म्हणतो की अंगप्रदर्शन, त्या लोकांना नाही माहितीये तितका नक्की लावणी इतिहास. तिचं नक्की काय आहे, ती काय आहे ती ते नाही माहितीये त्यांना. सो त्यांच्यासाठी तो फक्त डान्स आहे आणि ते त्या दृष्टीने सादर करतात आणि अर्थात त्याचा फरक पडतो प्रेक्षकांवर पडतो अर्थात. आता माझंच जर घ्यायचं झालं तर मला खूप प्रेम आहे आपल्या संस्कृतीशी, किंवा खूप खूप जास्ती मला आवडतं, मराठी संस्कृती खूप आवडते. तर माझंच असं आहे की जर लावणीला असं वळण दिलं जातंय तर मी सुद्धा नाहीच जाणार लावणीकडे. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिला एक वेगळं वळण दिलं गेलंय आणि म्हणून कदाचित लोक लावणीला कमी समजत असतील, असं मला वाटतं. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया, कारण की हा वर्गीकरणाचा विषय असा पण आहे ना, जर आता समज तू शास्त्रीय संगीत गातेस, ठीक आहे, आणि लोकांना वाटतं की ही शास्त्रीय संगीत शिकते म्हणजे चांगली गायिका असेल, पण तू लावणी पण जेव्हा गातेस किंवा लोकसंगीत गातेस कुठलंही, तर मग तुला असा अनुभव आलाय का, तू शास्त्रीय संगीत गाणारी तर आहेस, शिकते पण आहेस, पण जर कळलं त्यांना की तू लोकसंगीत पण गातेस, तर मग त्यांचा दृष्टिकोन कधी बदललाय का? येस, ऍक्च्युली मी जेव्हा दापोलीला होते तेव्हा मी बऱ्याच छोट्या मोठ्या स्पर्धा केल्यात आणि माझा अनुभव तेव्हा होता असा, म्हणजे मला स्वतःला वाटायचं की मे बी आता तुम्ही जे बोललात की तुला असा अनुभव, तेव्हा मला आलाय तो अनुभव की म्हणजे मी जेव्हा स्पर्धेला जायचे तेव्हा बऱ्यापैकी जे सगळे स्पर्धक असायचे ते शास्त्रीय संगीत शिकणारे होते आणि मी तेव्हा शिकत होते, पण असं फार कमी प्रमाणात. माझं काही जास्ती तिकडे लक्ष नव्हतं आणि मला तेव्हा गाण्याची एवढी समज नव्हती की, आणि सुरांचं वगैरे काही जास्ती ज्ञान नव्हतं मला तेव्हा. सो तेव्हा मला असा अनुभव आलाय, जे मी वारंवार म्हणजे बऱ्याचदा रिजेक्ट झाली आहे स्पर्धेतून. त्याला कारण हेच असायचं की जे स्पर्धक होते ते शास्त्रीयवाले असायचे आणि माझं जे गाणं असायचं ते लोकसंगीत. म्हणजे मी आतापर्यंत म्हणजे अगदी मी एवढं लोकसंगीतावर प्रेम करते की मी लहानपणापासून ज्या कॉम्पिटिशन केल्यात मी त्यात सुद्धा लोकसंगीतच सादर करीत आली. म्हणजे एखादी अभंगाची स्पर्धा असेल तर म्हणजे त्यात बऱ्यापैकी सगळे स्पर्धक अभंग छान गाणारे असायचे किंवा छान असं आलाप वगैरे देऊन शास्त्रीय संगीत गाणारे असायचे. पण मी अशी असायची की नाही, मला लोकसंगीत आवडतंय फार, म्हणजे मला ज्ञान पण कमी होतं शास्त्रीयातला, तो एक वेगळा भाग आहे, पण मला आवड जास्ती शास्त्रीय संगीताची लोकसंगीताची होती. सो मी ते जास्ती प्रेझेंट केलंय. सो मला आलाय हा अनुभव की लोकांना वाटतं लोकसंगीत आहे ना, गाऊ शकतं कोणीही, शास्त्रीय गाऊ नाही शकत, त्याच्यामुळे ते आणि कोणीतरी शास्त्रीय गाते, अरे वा किती छान. म्हणजे मी शास्त्रीय संगीताला कमी नाही, ते अर्थात ते कमी असूच नाही शकत. बरोबर.
ते नाहीच आहे. पण असा एक लोकांचा आहे विचार नक्कीच की लोकसंगीत आहे, साधा आहे, गाऊ शकतं कोणीही. जो शास्त्रीय गातो त्याला खूप नॉलेज आहे संगीतातलं, असं अर्थात असतं नॉलेज, त्यात काही वादच नाहीये. पण असं नाही की लोकसंगीत साधं आहे. जे शास्त्रीय संगीत कठीण आहे, मान्य आहे, फार वेगळं आहे ते, पण याचा अर्थ असा नाही की लोकसंगीत साधं आहे. आणि मला अर्थात आलाय हा अनुभव की लोकांनी कमी लेखलंय बऱ्याचदा. हो नक्कीच की लोकसंगीत येते, सो नाही मिळाले प्राइजेस मला. लोकसंगीत काहीतरी असं साधं साधं सादर केल्यामुळे नाही मिळालेत. त्याच्यामुळे तिथे पण मला जाणवलं की जेव्हा आपण शास्त्रीय गातो तेव्हा लोकांना वाटतं. सो नक्कीच आलाय मला तो. आणि पर्स्पेक्टिव्ह पण बघ कसं बदलतो. अभंग हे लोकसंगीत आहे, लोकसंगीत ठीक आहे, राईट. त्याला इतकं काही प्रत्येक गाण्यात नव्हतं टाकत, म्हणजे आधी प्रत्येक मूवी मध्ये नव्हतं त्याचं एवढं काही अस्तित्व. बरोबर. मग काय झालं, महेश काळे किंवा देशपांडे हे यांनी अभंग गायला सुरुवात केली आणि मग ते वाटायला लागलं की हे शास्त्रीय संगीतात मोडतं आणि अभंग तेवढेच आवडायला लागले लोकांना. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे हे परत तेच झालं की ब्रँडिंग, म्हणजे एका चांगल्या शास्त्रीय गायकाने जर लोकसंगीत पण गायलं तरी ते लोकांना आवडू शकतं. आता ह्याच्याबद्दल मी असं काही बोलू म्हणजे ते लोकांच्या त्या मेंटॅलिटीवरती ते सगळं डिपेंड करतं की लोक कसा विचार करतात. आता आपण लोकांचे विचार तर नक्कीच नाही बदलू शकत की ते कसं बघतायत. सो तो ज्याचा त्याचा विचार आहे की त्यांनी कसं बघावं लोकसंगीताकडे किंवा कसं बघावं शास्त्रीय संगीताकडे. कंपॅरिझन करावं का दोघांचं? कोणाला कमी लेखावं का? कोणाला वरचं हे करावं का? वरचा दर्जा द्यावा का? हे त्यांच्या विचारांवरती अवलंबून आहे. पण ते फार चुकीचं आहे कंपॅरिझन. तुला माहितीये गायकांच्याच बाबतीत नाही होत कंपॅरिझन, हे सामान्य श्रोत्याच्या म्हणजे जो रसिक प्रेक्षक आहे त्याच्या बाबतीतही होतं. आता समज मी जर ऑफिस मध्ये गात असेल की सुटला माझा पदर मी नव्हते भानात, काळूबाईचं वारं माझ्या भरलं अंगात, हे जर मी गायलं तर ऑफिस मधले बाकीचे काय म्हणतात माहिती का? कुठे ऐकतोस रे असे गाणे, असं काय ऐकतोस? किंवा मग घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला हे जर मी गायलं तर अरे वा काय भारी टेस्ट आहे तुझी. पण तेच जर मी गायलं सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार, काय तुझी टेस्ट आहे? तर हे कोण करतंय आता? हे प्रेक्षकच करतायत. आणि हे कारण आपण लोकसंगीताला तेवढं वरती आणलेलंच नाहीये, जे खूप गरजेचं आहे. कारण जर आपण नाही जपलं आपलं लोकसंगीत, आपण आपली संस्कृती नाही दाखवली लोकांना, ती कशी वाढेल? कसं ते मोठं होईल? खूप मला ही खूप मोठी गोष्ट वाटते की जपलं पाहिजे आणि कमीपणा नाही वाटला पाहिजे त्यात. कारण नाहीच त्यात काय कमीपणा. बरोबर आहे. काय कमीपणा असूच काय शकतो? आणि उलट त्यातले जे शब्द असतात ना, म्हणजे आत्ताच्या गाण्यांना मी कम्पेअर नाही करते, ऑब्व्हियसली ते कम्पेअर पण नाही होऊ शकत. कारण की तेव्हा जे बहिणाबाई ज्या ओव्या लिहायच्या किंवा बाकीचे आपले संत जे होते, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असेल, आता ज्ञानेश्वरांचं आपण सुंदर ते ध्यान जेव्हा ते ऐकतो तेव्हा ते लोकसंगीत वाटतच नाही. आणि मुळात सामान्य प्रेक्षकांना हे माहीतच नसतं, याला लोकसंगीत म्हणतात, याला शास्त्रीय म्हणतात किंवा याला रॅप वगैरे म्हणतात. लोकांना कळतं फक्त संगीत किंवा शब्द. आधी काय होतं, जे हिंदी बॉलिवूडचे पण होते किंवा मराठी पण काही गाणे होते ना, त्यातले शब्द खूप चांगल्या प्रकारे लिहिल्या जात होते. तर आता तुम्ही तेच परफॉर्म करताय जे लिहिलंय की नव्याने पण काहीतरी लिहिताय? आम्ही नव्याने पण लिहितोय. कारण मे बी म्हणजे आता मी फोकलोक बद्दल बोलते थोडं, कारण विचारच एक हेतूच तो आहे की लोकसंगीत पोहोचावं. आणि आपल्या तरुण पिढीचं ते काम आहे असं वाटतं की ते जास्ती लोकांपर्यंत पोहोचवणं. सो बऱ्याच स्वतःच्या रचना म्हणजे जवळपास 8 ते 9 रचना स्वतःच्या असतात. स्वतः तयार केलेले आहेत मुकुल दादाने. सो जो संस्थापक आहे फोकलोकचा, तर कोण? मुकुल शिंगाडे. मुकुल दादा. तर त्याने स्वतः लिहिलेल्या आहेत त्या. आणि बऱ्याच सगळ्यांनी मिळून त्याला संगीतबद्ध केलेले आहे, शब्द लिहिलेले आहेत, सगळ्यांनी मिळून त्याला केलेले आहे. सो हे जेव्हा आपल्याकडून घडेल तेव्हा ते वाढत राहील. किती दिवस आपण जुनच हे करणार? आपण नवीन पण काहीतरी केलं पाहिजे. सो तो एक विचार असतो आणि त्याच्यामुळे पण ते वाढायला मदत होईल लोकसंगीत आपलं. आपल्याकडून जर काहीतरी होतंय, त्याला काहीतरी थोडं आपण हातभार लावतोय तर नक्कीच वाढेल ते. बरोबर. स्वतःच्या रचना पण असतात,
जुन्या पण आहेत. सो सगळं आहे. आणि हे वाढवायला मूवीज खूप कारणीभूत ठरतात. म्हणजे मूवीमध्ये जर एखादं लोकसंगीत असेल ना तर ते खूप गाजतं. जसं मी मगाशी उदाहरण दिलं गोंधळाचं, किंवा बाकीचे अजय अतुल यांनी पण खूप जोगवा पिक्चर मधलं नदीच्या पल्ल्याड वगैरे हे गाणे जेव्हा मूवीज मध्ये आले ना तेव्हा ते खूप जास्त लोकप्रिय झाले. बरोबर. मग आता तुमचं काही असं डोक्यात आहे का कुठल्या तरी मूवीला अप्रोच करावं की आमचं लोकसंगीत तुमच्या स्टोरीला भावेल? म्हणजे आपण काय बघतो आता खेड्यातले मूवीज जरी असले तरी पण त्याचं चित्रीकरण खेड्यात करतात, पण ते जे शब्द असतात ना ते खेड्यातले वाटत नाही. फक्त मला तर काय माझं किंवा काहीतरी शब्द बदलतात, फक्त ते वाटतात की थोडंसं गावाकडचं, पण ते ऍक्च्युअल नसतं गावाकडचं. आणि ते गावाकडच्या लोकांना ते हिट पण नाही होत. जसं लोककला आहे ना, लोककला ही मातीतली कला आहे. ती मातीतली कला हिट होत होती आधी म्हणून ते चालत होतं. आता तसं ऐकायलाच मिळत नाहीये किंवा त्याचं लेखनच होत नाहीये. तर मग तुमचं काही असं आहे का की मूवीसाठी पण तुम्ही काही काम कराल? ओके, अजून तरी तसं काही नाहीये, म्हणजे की मूवीसाठी पण जर ते त्याला जर काही एक वाट मिळणार असेल तर नक्कीच चांगलं आहे. मग ते मिळावं, जर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार असेल आणि जर आपलं लोकसंगीत वाढणार असेल तर नक्कीच तसं काही मिळावं. 100% नक्कीच आनंद होईल जर तसं काही झालं तर. आपण आतापर्यंत ह्या खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, लोकसंगीत, शास्त्रीय वगैरे, पण लोकसंगीतातले तुझे आवडते गायक कोण आहे? तसं तर मी फार ऐकत आली आहे लोकांना, जसं की आनंद शिंदे असतील, पुन्हा आदर्श शिंदे, अजय अतुल. मी ऍक्च्युली रियालिटी शो मध्ये पण गेले होते ज्या संगीत सम्राट मध्ये, तर त्यात सुद्धा मी आदर्श शिंदे यांना बघूनच गेले होते की हा माणूस मला खूप आवडतो आणि छान आहे, आपण जाऊयात. म्हणजे अगदी असे माझ्याच ते सुद्धा असा जो माझा बाज आहे गाण्याचा, तर मला वाटतं ते त्यांचा सुद्धा वाज तोच आहे. सो मग मी त्यांना ऐकत आली आहे फार. सो ते मला फार आवडतात. हे तीन लोकसंगीतकार तरी मला खूप आवडतात. आणि ते इंडस्ट्रीत येण्यापूर्वी म्हणजे का रियालिटी शो मध्ये त्यांचं गाणं खूप जास्त व्हायरल गेलं होतं, माझी मैना गावाला राहिली. त्याच्यामुळे ते मग आणखीन लोकप्रिय झाले होते. अगदीच. नाहीतर मग त्यांचा भाऊ पण आहे, मग त्यांना इतकी लोकप्रियता नाही मिळाली. होय बरोबर. मग कुठलं असं एक लोकसंगीतातलं गाणं आम्हाला ऐकायला मिळेल का आता? नक्कीच. ऍक्च्युली एक गाणं आहे पहिला मी गण गाईला, ते माहिती नाहीये जास्ती कोणाला, कारण ते तितकं प्रसिद्ध नाही झालं किंवा त्याला नाही प्रसिद्ध केलं गेलं, मला नाही माहिती. आणि ते मी आप्पा साळवे यांच्या आवाजात ऐकलेलं. ते पण मे बी नसतील माहिती बऱ्याच जणांना, पण मी त्यांच्या आवाजात ऐकलेलं. सो मी ते गाईन थोडं. पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला, पहिला गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला, पहिले नमन गणपतीला गणपतीच्या शारदेला, गणपतीच्या शारदेला, पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला. वा 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 वा, खूप भारी. आवाज काय भारी यार तुझा. असं वाटतं की आता रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये ऐकतो मी, ते हेडफोन वगैरे घातले असं वाटत होतं. खूपच भारी. मग तू हे स्टेजवर गायलीस कधी? नाही, स्टेजवर नाही गायलीये मी, पण हे मध्ये मी शूट करून टाकलं होतं इंस्टाग्रामवरती, तर ते बऱ्यापैकी आवडलं होतं लोकांना. मला छान वाटलं की आपलं लोकांना आहे आवड. जर आपण दाखवलं ना लोकांना, आवडता येते त्यांना बघायला, आपण ते प्रेझेंट केलं पाहिजे फक्त. बरोबर. तू स्टेज शो खूप करतेस किंवा मग तू कॉलेजमध्ये पण परफॉर्म करायची, आणि स्टेज शो तर आता तुझे सातत्याने ते चालूच आहे. मग हे सगळं चालू असताना युट्यूब चॅनल का सुरू केलंस तू? तर त्याचं सुद्धा लोकसंगीताशी जोडलेलंच आहे माझं जे युट्यूब चॅनल आहे. फार आधी म्हणजे जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा माझा दादा, मला ऍक्च्युली लोकसंगीताची एवढी आवड त्यांनीच लावली आहे. म्हणजे माझं असं होतं की अरे छान, आपण फिल्म सॉंग्स वगैरे गाऊयात ना, हे काय तुझं नेहमी तू जुनी गाणी आणतोस आणि तेच रेकॉर्ड करायला लावतोस मला.
तर म्हणायचं तुला कळतं का थोडं, म्हणजे टिपिकल भावा बहिणीतलं ते कन्व्हर्सेशन तेच आमच्यात व्हायचं, तुला कळतं का थोडं, तू मंद आहे थोडी, हीच गाणी, ह्याच गाण्यांना मान आहे, हीच गाणी आपण जास्ती गायली पाहिजेत, हीच गाणी आपण पोहोचवली पाहिजेत लोकांपर्यंत. सो आमचं ते भांडण व्हायचं तेव्हा. आणि मला तेव्हा एवढं महत्व नव्हतं लोकसंगीताचं. तेव्हापासून, म्हणजे आत्ताच्या काळात आहे लोकसंगीताला महत्व, पण माझ्या घरचे तेव्हापासून लोकसंगीताला खूप मानतात, खूप माझ्या घरचं वातावरणच ते. सो मग आम्ही त्या विचाराने दादाने युट्यूब चॅनल सुरू केलंय की आपण छान गाऊ लोकसंगीत, कारण तो स्वतः खूप छान ढोलकी वाजवतो आणि त्याच्यामुळे त्याला पण तो सुद्धा लोकसंगीतावर प्रेम करणारच आहे, कारण ढोलकी म्हणलं की आपल्याला लोकसंगीतच आठवतं. सो मग त्याने त्या विचाराने सुरू केलंय ते, आणि मग ते तेव्हा सुरू झालं. म्हणजे भावाने सुरू केलं? हा, दादानी सुरू केलंय ते. पण आता तो आम्ही दोघं भेटत नाही, कारण तो पण बाहेर असतो, मी पण बाहेर असते. सो मग आता जरा ब्रेक झालाय. पण तो त्या विचाराने सुरू केलंय ते, बाकी मग असा काही वेगळा विषय नाही त्याला. मग त्या किती फरक पडतो त्या युट्यूबवर कमेंट वाचण्यात आणि प्रेक्षकांकडनं डायरेक्ट दाद ऐकण्यात? याच्यात किती फरक वाटतो तुला? आता म्हणजे माझा असा अनुभव आहे की जेव्हा लोक प्रत्यक्षात येऊन जेव्हा मला आतापर्यंत जेवढ्या लोकांनी सांगितलं तेव्हा पॉझिटिव्हच सांगितलंय सगळ्यांनी. म्हणजे असं कोणी असं म्हणलं खूप क्वचित की हर्षाली इथे चुकलं तिथे चुकलं, जरा इथे भाव कमी पडले, हे खूप क्वचित झालंय. पण जेव्हा सोशल मीडियावरती कमेंट्स येतात तेव्हा लोक अगदी खरं बोलतात की चुकलंय तर तुझं चुकलंय, कारण ते काही समोरासमोर तितकं नसतं. सो मला असं वाटतं की जेव्हा मी कमेंट्स वाचत असते, म्हणजे मला अगदी फार अशा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, सल्ले फार कमी येतात मला, पण जे काही येतात ते बरं वाटतं ऐकून. म्हणजे सोशल मीडिया, म्हणजे जेव्हा कमेंट्स आणि प्रत्यक्ष जेव्हा लोक सांगतात त्यामध्ये हा फरक आहे की कमेंट्स मधून लोक बोलून टाकतात. सो आपल्याला 4 सल्ले मिळतात त्यातून, कळतं की हा हे सुधारायची गरज आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात लोक सांगतात तेव्हा लोक चुका नाही सांगत जास्ती, लोक चांगलंच सांगतात. सो मग प्रत्यक्ष जेव्हा कमेंट देतात लोक येऊन, तेव्हा मग जरा चुका आपल्याला कळत नाहीत आपल्या, सगळं छान छान वाटतं आणि मग त्यात काही कळत नाही. पण जेव्हा ऑनलाईन कमेंट्स येतात तेव्हा मग सल्ले मिळतात, थोडे आपल्याला चुका कळतात. सो मला हा फरक वाटतो. मग तू इतकी सिरियसली घेतेस त्या कमेंट्स युट्यूबवरच्या? हा, म्हणजे ज्या खरंच पात्रतेच्या आहेत घ्यायच्या त्या मी नक्कीच घेते, 100% घेते. पण अगदीच कोणी काही उठून करतंय तर मग नाही. म्हणजे अगदीच कोणीतरी येऊन लिपस्टिक वरती कमेंट करणार, कोणीतरी कपड्यांवरती, अशा कमेंट सिरियसली नाही घेत आणि ते घेऊ पण नाही, कारण त्या गरजेच्या नाहीयेत. कारण आपण तर काही चुकीचं करत नाही. जर मी चुकीचं करत नाहीये, जर नाहीच आहे ती गोष्ट बरोबर, तर मी तिला का सिरियसली घेऊ? सो ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मी नक्कीच घेते आणि ते सुधरवते पण. पण जर नाही येत ते नक्कीच नाही घेत. हा प्रश्न याच्यासाठी होता कारण की सायबर बुलिंग इतकी वाढली आहे, कारण की कमेंट्स येतात, आपण त्या वाचतो आणि काय डिमोटिवेट होऊन जातो. आता तुझ्यासारख्या आणखीन खूप चांगल्या चांगल्या गायिका असतील ज्यांना हे करायचंय, पण ते लोकांसमोर त्यासाठीच येत नाही कारण की लोक काहीतरी बोलतील. तर मग त्यांना इग्नोर पण करणं तितकंच गरजेचं आहे. ऍक्च्युली मला ह्या गोष्टीबद्दल खूप कमी नॉलेज आहे, खूप कमी. कारण माझ्यावर अशी कधी वेळच आलेली नाहीये की मला अशा गोष्टी फेस कराव्या लागल्यात. मला खूप हेट मिळालंय लोकांकडून किंवा मला खूप वाईट कमेंट्स आल्यात. मला असा कधी विषयच आला नाही, त्याच्यामुळे मला काहीच एक्सपिरियन्स नाहीये. नेहमी लोक माझं कौतुकच करत राहिलेत आणि खूप छान छानच बोलत राहिलेत. सो पण अशा कलाकारांना काय सांगणार की ज्यांना करायची इच्छा आहे? जर त्यांना माहितीये की ते चांगलं करत आहेत, काही चुकीचं नाही करत आहेत, तर मग का लक्ष द्या ना. आपण जर चांगलं करतोय तर नाही दिलं पाहिजे लक्ष, आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. यश तर 100% मिळणार आहे असं वाटतं मला. जर आपण काही चुकीचं करत नसू तर आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं करत असू, आपल्या संस्कृतीला कुठे डाग लावत असू, तर आपल्याला नक्कीच विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. जेव्हा लोक काहीतरी बोलतात तर आपण नक्कीच ते सुधारवलं पाहिजे. पण आपण जर छान करतोय, काहीतरी टिकवण्याचा प्रयत्न करतोय, मी आता हे लोकसंगीताला घेऊन बोलतेय, पण फक्त हा लोकसंगीताचा प्रश्न नाहीये किंवा लोकसंस्कृतीचा प्रश्न नाहीये, तो ओव्हरऑल प्रश्न आहे. सो जर काही चुकीचं करत नसू तर मग नाही लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं मला. टिकवणं किंवा जपणं हे शब्द खूपदा वापरलेस, तर एक साधारण प्रश्न आहे, कला कलाकाराला जगवते की कलाकार कलेला जगवतो? बापरे. तसं तर दोन्हीही गोष्टी पटण्यासारख्या आहेत,
पण सध्या मी ज्या क्षेत्रात काम करतेय, म्हणजे क्षेत्रात म्हणण्यापेक्षा मी ज्या गोष्टीसाठी काम करतेय, जसं की मी लोकसंगीतासाठी काम करतेय, तर लोकसंगीत मला 100% जगवणार आहे, 1000% जगवणार आहे, पण त्याला जगवण्याचं काम माझं आहे असं वाटतंय मला. दोघंही एकमेकांना जगवतात. दोघंही, आणि ते मला जगवण्यापेक्षा मी त्याला जास्ती जगवणं गरजेचं आहे असं वाटतंय मला. मी त्याला जगवतीये, काही फार मोठं काम नाही करत आहे, ते कामच आहे माझं, मी ते केलंच पाहिजे. कारण जर ते मी नाही केलं तर कोण करणार आहे? जर प्रत्येकाने असा विचार केला की नाही काय ते जुनं आहे, काय ते किती बोरिंग आहे, असं जर प्रत्येकाने विचार केला तर कुठे राहिली आपली संस्कृती, काय होणार आहे तिचं? त्याच्यामुळे नक्कीच लोकसंगीत मला तर 1000% जगवतंय आणि त्याला जगवण्याचं काम आहे, माझं कर्तव्य आहे ते माझं, असं मी समजते आणि मग मी काम करते आणि ते नक्कीच जपलं पाहिजे. मग फार प्रेम आहे माझं लोकसंगीतावर, कळत असेल तुम्हाला. तू इतकं लोकसंगीत करतेस, पण तू शिकली शास्त्रीय संगीत, पण मग तू त्या प्रवासाबद्दल नाही सांगितलं की तू कशी वळलीस लोकसंगीताकडे, म्हणजे तुझी जर्नी काय होती नक्की? ओके, हा. तर म्हणजे मी जेव्हा मला कळलं की मी गाऊ शकते, तिथपासून मला लोकसंगीताचे धडे मिळाले. म्हणजे माझी आजी फार गुंडस आहे ती, अशी जुन्या काळातली, आणि अशी जुनी गाणी गात असते ती, ओव्या वगैरे, लावण्या, आणि ती स्वतः तयार करते गाणी विठ्ठलाची. म्हणजे ती विठ्ठलावरती, म्हणजे आपण टिपिकली माहितीच आहे आपल्याला की जे आपल्या आजी आजोबा आहेत त्यांचं विठ्ठल रखुमाईवरती खूप प्रेम असतं, खूप श्रद्धा आहे. हा, सो मग तिचं पण तसंच आहे. ती जेवण बनवताना स्वतः रचते काहीतरी, स्वतःच त्याला चाल लावते आणि स्वतःच गाते. इतकं छान वातावरण आहे माझ्या घरातलं, आणि हेच कानावर पडत राहिलंय माझ्या. ती गात असलेलं, माझी आजी, माझ्या आईने मला शिकवलंय. भजनात घेऊन जायची ती मला लिहून द्यायची गवळणी, गण ती मला लिहून द्यायची आणि ती म्हणायची हे आहे, हे गा, ती शिकवायची. सो तिने मला शिकवलं लोकसंगीत. आजीचा खूप मोठा वाटा आहेच. परत माझे बाबा, माझे पप्पा, तर ते पण थोडीफार ढोलकी वाजवतात. सो त्यांच्यापासून, म्हणजे तेच घरात वातावरणच ते माझे आजोबा, खूप तेच सगळ्यांनी मला लोकसंगीतच शिकवलं. माझ्या दादापासून माझ्या आजीपर्यंत सगळ्यांनी लोकसंगीत शिकवलंय, आणि त्यात एक खूप आवड निर्माण होत गेली माझी. आणि एक मोठा विषय म्हणजे लोकसंगीत, म्हणजे माझं फक्त लोकसंगीतावर प्रेम आहे असातला भाग नाहीये. मला ओव्हरऑल आपली लोकसंस्कृतीच खूप आवडते, कारण माझ्या आईनेच मला पहिल्यापासून ते धडे दिले. इवन मी काही कपडे घातलेत आणि ते तिला पटले नाहीत, म्हणजे तिला जर वाटलं की नाही हे आपल्या संस्कृतीला शोभणारं नाहीये, ती मला तिथल्या तिथे टोकते. आणि ते मला तिने लहानपणापासून सवय लावली आहे की आपली संस्कृती जपायला शिक, आपल्या संस्कृतीच्या बाहेर जाऊ नको, त्याच्यामुळे व्यवस्थित राहणीमान ठेव, व्यवस्थित राहा, व्यवस्थित बोल, हे धडे मला तिने दिलेत पहिल्यापासून. आणि मग त्यामुळे मला आपल्या संस्कृतीशी जास्त प्रेम व्हायला लागलं, कारण मला घरचे तेच शिकवतायत ना. घरचे मला जर तेच सांगतायत तर मला होणारच प्रेम त्या गोष्टीशी. सो मला घरातल्यानीच ते शिकवलं की आपली संस्कृती हे मला शिकवलंय घरच्यांनी, सतत संस्कृती हे शिकवलंय. त्याच्यामुळे मग मला लोकसंगीतावर प्रेम येत गेलं आणि मी शास्त्रीयकडे वळले, कारण गरजेचं आहे त्याला काही पर्याय नाही. आपण पाया म्हणू शकतो त्याला, ते गरजेचंच आहे. म्हणजे जर आपण मला असं पर्सनली माझा अनुभव आहे की आपण जर शास्त्रीय शिकतोय, आपल्या कानावर शास्त्रीय पडतंय किंवा आपण त्याचा अभ्यास करतोय, तर आपल्याला गाणं खूप सोपं वाटतं, आपण खूप इझिली गाऊ शकतो आणि खूप कॉन्फिडेंटली आपले सूर पक्के होतात. सो गरजेचं येते, त्याला काही ऑप्शन नाहीये. आपण शास्त्रीय शिकतो तर आपण गाऊ शकतो छान कोणतंही गाणं, असं मला वाटतं. ओके. आता तू म्हणते की तुला स्वतःला आवड आहे संस्कृतीशी, तर संस्कृती जेव्हा आपण जपतो आणि आपणच आपल्या लोकांकडनं ऐकतो, जसं की आता समजा आपण एखाद्या मित्राला सांगितलं की अरे मराठी गाणं असं आहे तसं, ते काय म्हणणार की मी नाही ऐकत रे मराठी गाणी इतके, मला नाही आवडत मराठी गाणे, तर मग तुला वाईट वाटतं त्या गोष्टी? माझ्यावरती इवन हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण मी पहिल्यापासून अशीच आहे साधी. मी कधी काही असं म्हणजे मी काही अगदी दोष नाही देत कोणत्या कपड्यांना किंवा काही, पण माझ्या आईने ते मला शिकवलंय. माझ्या आईने तिला जे कपडे आवडतात तेच मी घालते आणि तिने मला शिकवलं आणि मला आवडतात ते घालायला म्हणून मी घालते. सो बऱ्याचदा मला मुलींकडून असे प्रश्न येतात, मी फार जीन्स, क्रॉप टॉप्स हे असे
फार कमी घालते. वेस्टर्न तू कपडे कमी घालतेस. येस, मला हा शब्द सापडत नव्हता. मी फार म्हणजे नाहीच, खूपच क्वचित, नाही म्हणलं तरी चालेल. सो मला खूप प्रश्न येतात की तू का नाही घालत कधी, नेहमी काय ट्रेडिशनल घालायचं, नेहमी काय कुर्ता घालायचा, आणि तुला एवढी का साडी आहे. मला साडी खूप आवडते, प्रचंड आवडते मला साडी. आणि साडीमध्ये लुक काय भारी दिसतो तुझा खरंच. थँक्यू सो मच. मला खूप आवडते मला, आणि मी सतत तेच, म्हणून मग मला खूप प्रश्न येतात की का नाही, काय ते सारखं सतत सतत तेच ते, थोडं काहीतरी नवीन कर, थोडं काहीतरी मॉडर्न हो. पण मला ते नाही पटत. मी जरी मॉडर्न, मी नाही वाटले मॉडर्न, मी जरी जुन्या विचारांची वाटले तुम्हाला, मला नाही फरक पडत काही त्याचा. कारण माझ्यासाठी संस्कृती जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप. आणि ते जपणं म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे. मॉडर्न होणं ही गोष्ट माझ्यासाठी मोठी नाही आहे. आपलं जपतोय आपण ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मी जेव्हा ते करते ना, मला 4 लोक हसले तरी चालेल, पण मला माझं समाधान मिळतं. मी काहीतरी चांगलं काम करते. मी असं नाही म्हणते की जे मॉडर्न होत आहेत किंवा जे वेस्टर्न कपडे घालते वाईट आहेत, असं नाही म्हणत मी. पण मला खूप अशा कमेंट्स येतात की तू का नाही घालत, तू का नाही वेस्टर्न कपडे घालत, असे मला खूप कमेंट्स येतात. सो मला तेव्हा असं वाईट नक्कीच नाही वाटत. मला खूप अभिमान वाटतो की हां ठीक आहे हर्षाली, तू युनिक आहेस, तू काहीतरी वेगळं करतेयस. सो मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की मी काहीतरी जपते. आणि येतात, बोलतात लोक मला की का नाही घालत तू, का नाही, का असं जुनं जुनं फार. ठीक आहे, लेट इट बी, मी ऐकते आणि सोडून देते, काही विषय नाही. पण तेव्हा वाईट वाटतं की का हे लोकांना जुनं का वाटावं, लोकांना हे कमी का वाटावं. बरोबर. कोणीतरी साडी नेसते, कोणीतरी छान साधं राहतंय कुर्ता घालून, कोणीतरी असं छान टिकली लावून साधं सरळ राहतंय, जास्ती प्रदर्शन करत नाहीये, तर त्याला कमी का समजलं जातं. हे गणित मला कळत नाही लोकांचं, की तुम्ही साधं राहताय ना, म्हणजे तुम्ही असं फार गावठी आहात किंवा तुम्ही कमी आहात, तुम्हाला काही बाहेरचं नॉलेज नाहीये जास्ती, कळत नाही तुम्हाला काही, असं समजलं जातं. हे मी स्वतः अनुभवलंय. मला खूप वाईट वाटतं तेव्हा की नाहीये तसं. आणि मी लक्ष नाही देत अशा गोष्टींकडे, कारण मी दुसऱ्याच्या समाधानासाठी नाही जगत. चेंज नाही होऊ शकत, आणि चेंज तर 100% नाही होणार. का ना लोकांसाठी चेंज होऊ. कपड्यांचा विषय निघालाय, तुला एक किस्सा सांगतो. मी 5-6 वर्षांपूर्वी मोठ्या भाऊचा शर्ट घातला होता, जो की थोडा ओव्हरसाइज होत होता मला. तर एक, आणि तेव्हा काय फॅशन होती की टाईट कपडे होते खूप, ज्या नॅरो जीन्स होत्या किंवा ते टी शर्ट असे एकदम अंगाला चिटकलेले असायचे, किंवा काय म्हणतात त्याला, अँकल लेंथवाल्या होत्या. तर ना त्यांना असं वाटायचं की ही फॅशन आहे आत्ता. ठीक आहे, मी तो भावाचा शर्ट घातला, नाईलाजाने तो घालावा लागला होता मला. तो घातला आणि तो मला ओव्हरसाइज होत होता. एक मित्र आला आणि मला बोलला की अरे काय घालून आलं हे ढगाळ, कसं दिसतंय ते, बुजगावण्यासारखा दिसतोय. ठीक आहे, ते जाऊ दिलं. नंतर आता 5-6 वर्षात किंवा आत्ता ही आता फॅशन झाली ती ओव्हरसाइजची. म्हणजे हे कोणी केलं, वेस्टर्न मध्ये एखादं कल्चर सुरू होतं, त्याला इकडे पोहोचायला थोडा वेळ लागतो. इकडे पोहोचलं की लोकांना ती स्टाईल वाटायला. जसं की आता आपली बेल बॉटम पॅन्ट होती, जी अशी खालून अमिताभ बच्चन घालायचं. आता त्याचा परत ट्रेंड आला, आता मुली त्या घालायला लागल्या. म्हणजे कधी त्यांना एखादी गोष्ट मॉडर्न वाटू शकते किंवा एखादी ओल्ड वाटू शकते. म्हणजे त्या गोष्टीला जेव्हा हाईप केलं जातं ना, तेव्हा त्यांना ती, म्हणजे मी दोष नाही देते नक्कीच तरुण पिढीला काही, पण काही माझे पर्सनल अनुभव येते, एखाद्या गोष्टीला हाईप केलं जातं ना, अरे हे तेव्हा ते जास्ती दाखवलं जातं. पण जेव्हा त्या गोष्टीचं कुठे काही जास्ती नाहीये, जसं की म्हणजे आता आपली जी संस्कृती, ती नाही, संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे ते नाहीये कुठे जास्ती, नाही माहिती, असं ते जुनं वाटतं. पण त्याला कोणी हाईप केलं एकदम तर ती फॅशन होऊन जाईल. बरोबर. सो ते कुठेतरी चुकीचं आहे. तुझ्या बाबतीत खूप चांगलं झालं की तू पुण्यात येऊन पण जशी तू आहेस तशी राहिली. नाही तर आता खेडेगावातल्या मुली येतात ना, तर प्रॉपर चेंज झालेल्या असतात. आणि आता किती किती मीम्स येत आहेत, म्हणजे की पुणे, म्हणजे आता बघायचा सीन चालू आहे, मुलगा मुलीला बघतोय, अरे सगळं चांगलं आहे, तू कुठे शिकायला होतीस, पुण्यात, तो मुलगा पळून जातो तिकडनं. असे सुद्धा मीम्स होतात. हो, हे सगळं जे आहे, मी जी अशी आहे ते फक्त माझ्या घरच्यांमुळे आहे. मी, कारण त्यांनी मला धडे दिलेत, तसे आपल्या संस्कृतीचे धडे दिलेत लहानपणापासून. कानावरती माझ्या तेच पडलंय. माझी आई, तिने तेच सांगितलंय, तिचं खूप आहे असं की नाही, आपण आपली संस्कृती नाही सोडली पाहिजे. माझे बाबा खूप घरी भक्तिमय वातावरण आहे माझा, सो ते आहे सगळं की नाही, आपण आपली संस्कृती आपण नाही सोडली पाहिजे. आपण जर नाही जपलं तर कोण जपणार आहे. आणि ह्यात कमीपणा नाहीये काय, आपण आपली संस्कृती जपतोय, ह्यात कमीपणा नक्कीच नाहीये काय. सो तो
मला ते शिकवलंय त्यांनी. सो म्हणून मग मी नाही बदलायचं. आणि का समाजासाठी का बदलायचं? आपण काहीतरी छान करतोय, काहीतरी जपतोय, तर का बदलावं ना मॉडर्न होण्यासाठी? मॉडर्न होणं नक्कीच चुकीचं नाहीये, पण काहीतरी माझे पर्सनल विचार आहेत त्यामागे. सो बरोबर. बाकी दोष कोणालाच नाही. कपड्यांच्या बाबतीत तू जे कपडे घालते ते तुला खूप शोभतात. तू Yes. टिकली लावतेस तेही शोभतं, तू दिसतेही चांगली. Yes. आणि जेव्हा तू साडी घालते आणखीन तू चांगली दिसते. Yes. मग इतकी चांगली दिसतेस, मग पुढे ऍक्टिंग करण्याचं काही तुझं काही असं आहे का विचार? खूप मला हा प्रश्न खूप विचारला जातो. पण मला ऍक्टिंग मधलं काहीच येत नाही खरं सांगायचं झालं तर. म्हणजे काच मी खोटं बोलू, मला काहीच येत नाही. म्हणजे कदाचित चेहरा असेल तसा थोडाफार ऍक्टिंग करणार का, पण मला येतच नाही काही त्यातलं, तर मी तिकडे का जाऊ? आणि मला फक्त संगीतावरती फोकस करायचंय, माझ्या फक्त गाण्यावरती, आणि मला त्यालाच करिअर बनवायचंय. मला काही फाटे नाही फोडायचं तसं. सो फक्त संगीताला घेऊन मला पुढे चालायचंय आणि बस तेवढं. करिअरचा विषय निघालाच आहे, हा. तर पुढच्या 10 वर्षात हर्षालीला तू कुठे पाहतेस? म्हणजे मी माझं करिअर नेहमी संगीतातच बघितलंय, आणि मी पुढच्या 10 वर्षात पण मी संगीतातच खूप सक्सेसफुल झाली आहे असंच मी नेहमी इमॅजिन करते. आणि मला ते करायचंच आहे. ते जे इमॅजिनेशन आहे माझं, ते मला खरं करायचं आहे. आणि माझं एक खूप मोठं स्वप्न आहे की मला माझं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं. म्हणजे इतर गोष्टी आहेतच, मला रियालिटी शोज करायचे आहेत किंवा प्लेबॅक सिंगिंग करायचं आहे, हे सगळं आहेच. पण तिथे आपण काय करू शकतो की आपल्याला देतील ते गाणी आपण गाऊ शकतो प्लेबॅक सिंगिंगला. पण मला यूट्यूबवरती म्हणजे असं माझं काहीतरी तयार करायचं आहे. जसं की माझं जास्ती फोकस आता लोकसंगीतावरती, हे तर कळलंच आहे तुम्हाला. सो तसंच काहीतरी लोकांसमोर मला प्रेझेंट करायचं माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे. आणि ते 10 वर्षात पुढच्या 10 वर्षात खूप पसरवायचंय. म्हणजे माझ्याकडून एक हातभार लावायचा आहे. कारण मी तिथे माझं करू शकते, ते माझं आहे. सो मी तिथे मला जे हवंय ते लोकांसोबत शेअर करू शकते. मला जे हवंय ते गाणं रेकॉर्ड करून मी लोकांना दाखवू शकते तिथे. म्हणजे तुझं ओरिजिनल? येस, ओरिजिनल इन द सेन्स आपलं जे माहिती नाहीये लोकांना, आपलं म्हणजे मे बी पुढच्या 10 वर्षात खूप माहिती असेल लोकांना लोकसंगीत, पण इन केस जर नाहीच, आणि जरी माहीत असेल पण तरीही मला त्याला अजून पोहोचवायचंय लोकांपर्यंत. आणि ज्या गोष्टी माहिती नाहीये, जे संगीत माहिती नाहीये, जे आपलं लोकसंगीतच, आपण लोकसंगीतावरती बोलतोय, तर ते जे माहिती नाहीये लोकांना, तर ते मला किती पोहोचवता येईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ह्याच्यावरती माझा फोकस असणार आहे. आणि त्याला मी माझं खूप मोठं यश समजेन जेव्हा मी पोहोचवू शकेन लोकांपर्यंत. आणि जेव्हा लोकांना ते आवडेल, लोक खूप आवडीने बघतील, तेव्हा खूप यश मोठं समजेन मी त्याला, त्या गोष्टीला माझं. बरं, पुढे जाऊन तू गाणं रेकॉर्ड करशील, ऑडिओ त्याचा तयार होईल, पण जर तुला व्हिडिओ बनवायचा असेल तर हालती चित्रे फिल्म्सला तू डोक्यात ठेव, आम्ही खूप चांगला व्हिडिओ शूट करतो. ऍक्च्युली तुम्ही मला माझी सुरुवात, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणले की पहिली पॉडकास्ट माझी, मी नाहीच, सुरुवातच तुमच्यापासून झाली आहे. मी तुम्हाला नाही, शक्यच नाहीये ना विसरणं. 100% सोबत काम करू. नक्कीच नक्कीच. चला आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. त्याच्यानंतर आपण फन सेगमेंट आहेच, तो खूप भारी विषय असतो, सगळ्यात भारीवाला. शेवटचा प्रश्न असा आहे माझा की ज्यांना लोकसंगीतात करिअर करायचंय किंवा गाण्यामध्ये करिअर करायचंय, त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील? लोकसंगीतात करिअर ऍक्च्युली ह्या गोष्टीवरती मी थोडे कमी म्हणजे नाहीच सल्ले देऊ शकत म्हटलं तरी चालेल. कारण सांगते, कारण मी स्वतः लोकसंगीताला करिअर म्हणून नाही बघितलंय. बरं. मी लोकसंगीताकडे करिअर म्हणून नाहीच बघितलंय. माझं प्रेम आहे लोकसंगीतावर. मला माझी एवढीच तळमळ आहे की फक्त लोकांनी ते ऐकावं, लोकांनी त्याला प्रेम द्यावं, लोकांनी त्याला जुनं बोर समजू नये. एवढं ह्या विचाराने मी जे काही गातीये, लोकसंगीत करते किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करते, ते सगळं ह्या विचाराने. त्याच्यामुळे जर करिअर करायचं असेल तर काय करावं, म्हणजे गाणं शिकण्यासाठी काय करावं? ओके, गाणं शिकण्यासाठी, हा, तर गाणं शिकण्यासाठी काही नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला गाण्यात करिअर करायचं तर गाणं शिकलं पाहिजे. ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण ज्ञान पाहिजे ना त्यातलं. म्हणजे बरेचसे लोक आहेत असे जे गाणे न शिकताही गातात चांगलं, म्हणजे गातात चांगलं बरेच लोक न शिकता. पण मला असं वाटतं की ती गरज आहे, त्याला ऑप्शन नाहीये काही गाणं शिकण्याला, असं मला वाटतं. सो पहिल्यांदा गाणं शिकावं त्यांनी, मग आपोआप वाटा मिळत जातात. सो आणि सोशल मीडिया सारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे सध्या, सो त्याच्यावरती काम केलं तरीही ते करिअर होऊ शकतं. बरोबर. त्यातूनही आपण पैसा बराच कमवू शकतो. सो तेही एक करिअर होऊ शकतं.
तू लोकसंगीताला करिअर नाही बघत आहे, पण लोकसंगीत जर तू चांगलं प्रेझेंट केलं लोकांसमोर, कमर्शियल सक्सेस तुलाही होय मिळेल. होय, मग त्यात आनंदच आहे मला. जेव्हा कमर्शियल सक्सेस मिळेल मला, तेव्हा अर्थात ते खूप म्हणजे आताही खूप आहे लोकसंगीत, खूप आवडीचा विषय आहे आणि कमर्शियल मिळालं तर नक्कीच चांगलं आहे. पण मी फक्त कमर्शियल दृष्टिकोनाने नाही बघत लोकसंगीताकडे. एक आवड, एक प्रेम, एक म्हणून मी लोकसंगीताकडे बघते. आणि जर ते माझं करिअर होणार असेल, आता होतच आहे ते, आणि अजून तर आनंदच आहे मला, त्यात काही विषय नाही त्यात. बरं, आता ते गुरुवर पण खूप डिपेंड असतं की कुठल्या गुरुकडनं तुम्ही शिकता. कारण की मी पण शास्त्रीय संगीत शिकलो. ओके. मी खूप जास्त पुढे नाही शिकू शकलो, कारण की मग पुण्याला आलो वगैरे, गावाकडे शिकत होतो. पण मग गुरुचं तिकडे खूप मोठं स्थान असतं की गुरुला किती नॉलेज आहे. अगदीच अगदीच. आता मी आतापर्यंत म्हणजे मी एकदा सुरुवातीला शिकत होते फार बेसिक, मंजुषा थत्ते मॅडम, त्यांच्याकडे मी शिकले. मी तेव्हा एक चौथीत वगैरे असेल, तेव्हा मी काही परीक्षा नाही दिल्या गाण्याच्या किंवा शास्त्रीय संगीत असं नाही शिकले प्रामुख्याने, पण मी थोडंफार शिकली आहे. सो मला आत्तापर्यंत जेवढे गुरु लाभले, म्हणजे त्या मंजुषा मॅम असतील, वीणा मॅम असतील आणि आता मेहरदादा असेल, तर म्हणजे मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांच्यासारखे गुरु लाभले. म्हणजे मला कधी असा विचारच आला नाही की अरे असे गुरु नाही पाहिजेत कोणाला, असं विचार करण्याची वेळच नाही आली माझ्यावर कधी. सो मला त्या बाबतीत एक्सपिरियन्स कमी आहे, कारण मला जे गुरु लाभले त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही आहे काही. आज मी जे काही गाऊ शकते ते त्याच लोकांमुळे गाऊ शकते आणि त्यांनी मला मोठं केलंय. सो कधी असं त्यांच्याबद्दल काही एक्सपिरियन्स नाही आला. सो मला काही जास्ती ज्ञान नाही त्या गोष्टीबद्दल. तू कधी गुरु होणार? नक्कीच मला आवडेल. माझ्या बाबांचं स्वप्न आहे हे, की मी गाणं शिकवावं, मी माझी अकॅडमी सुरू करावी स्वतःची, मी शिक्षिका व्हावं, हे माझ्या बाबांचं स्वप्न आहे. ते नक्कीच मी पूर्ण करेन 100%. ठीक आहे, माझं नाव लिहून घे लगेच. नक्कीच नक्कीच. चल, आता मस्त प्रश्नांची उत्तर दिली तू. आता आपण वळूयात फन सेगमेंटकडे. ठीक आहे. हर्षाली, आता आपण फन सेगमेंटकडे वळतोय. तर तू मस्त बॅट वगैरे तयार ठेव, तुला चांगली बॅटिंग करायची आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी वळूयात रॅपिड फायरकडे. तुला काही प्रश्न विचारेन, त्याचं तुला एक शब्दात उत्तर द्यायचं, म्हणजे दोघांमधलं काहीतरी एक निवडायचं. ठीक. क्लासिकल और फोक? फोक. स्टुडिओ रेकॉर्डिंग किंवा लाईव्ह परफॉर्मन्स? सोलो की ड्युएट? सोलो. हार्मोनियम वाला साथी की तबला वाला साथी? नाही, तबला 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 गरजेचं आहे. का तबला? कारण तबला असला की रिदम येतो, एक मजा. हार्मोनियम ठीक आहे, तू पेटी पण वाजवतेस ना? सूर मी तसंही गाते, ठीक आहे. तबला गरजेचं आहे. नाट्यसंगीत गायला आवडेल की भक्तिगीत? भक्तिगीत. बरं. लोकसंगीत मॉडर्न करायचं की जे त्याच्या संस्कृती सोबत जोडलेलं आहे ते तसंच ठेवायचं? थोडं म्हणजे ते तसंच ठेवायचं, त्याचा तो सार राहिला पाहिजे अर्थात. पण त्याला थोडं जर मॉडर्न करून जर ते लोकांना आवडत असेल तर तेही करायला काही हरकत नाही. जर मग ते अधिकाधिक पोहोचेल लोकांपर्यंत. असं दोन्ही मिक्स उत्तर असं काहीतरी. म्हणजे दोघी? येस. हाय पिच सिंगिंग की लो पिच सिंगिंग? हाय पिच सिंगिंग. लोकसंगीतात हायच लागतं. हाय. बर. ऑटोग्राफ की सेल्फी विथ फॅन्स? सेल्फी विथ फॅन्स म्हणजे ठीक आहे, एवढी मोठी नाही झाली पण ठीक आहे. आमच्यासाठी खूप मोठी असतो. गाण्याची तयारी आधी करणं की परफॉर्मन्सच्या आधी तयारी करणं? परफॉर्मन्सच्या आधी तयारी करणं. कारण ताजं असतं ते जास्ती माझ्या लक्षात राहतं. म्हणजे आधी मी थोडंफार करतेच, पण जेव्हा ताजं अगदी फ्रेश, मी अभ्यासही असाच केलाय. हो. 10वी पर्यंत ताजं. चल, मग अभ्यासावरच तुला प्रश्न विचारतो. नाही, काहीच येणार नाही मला. और मूवीज? मूवीज. नारळी पौर्णिमा की गणपती उत्सव? गणपती उत्सव. उकडीचे मोदक की घावन चटणी? नाही ना, असा प्रश्न नाही विचारायचा. कोकणातल्या माणसाला तरी नाही विचारायचा. दोन्हीही एकच नाही, दोन्हीही अर्थात. आणखीन काय पदार्थ आहे तुला कोकणातले जे कोकणातले जे आवडतात? फक्त आवडतात हेच. उकडीचे मोदक तर प्रश्नच नाही त्याचा काय. नारळाची वडी,
विषयच नाही, कॉम्पिटिशनच नाही त्या गोष्टीला काही. आणि अर्थात घावणे, ते ह्या 3च गोष्टी फार आवडतात मला. ओके. तर आता तुला काही प्रश्न विचारतो. ओके. ते असं समजू नको की काय काय प्रश्न विचारतोय. ते मुळातच असे प्रश्न आहे की वाटायला पाहिजे की काय प्रश्न विचारतोय. ठीक आहे, वियर्ड प्रश्न आहेत जरा. तुम्ही जर एक वाद्य असलात तर कोणतं असाल आणि का? हार्मोनियम. का? कारण काय माहिती, पण मला हार्मोनियम काय माहिती, हार्मोनियम मध्ये स्वर असतात, म्हणजे काय मला ह्याचं कारण explanation तिच्यातही पण सूर आहे आणि नाही. तुमच्या गळ्यातही हा सूर हा आहे. म्हणून मग हार्मोनियम. ओके. आता जे पैसे तुम्ही जिंकणार आहे त्याचं अर्ध मला द्यायचे, कारण की मी उत्तर दिलं. हा नक्की चालेल, आवडेल मला. जर सूर स्वतःची आत्मकथा सांगायला लागले तर कोणता सूर जास्त तक्रार करेल? कुठचा सूर जास्ती तक्रार करेल? असा सूर म्हणजे जे वरचे सूर आहेत तेच तक्रार करतील, कारण त्यांना खूप ओढून ताणून गाते मी, खूप किंचाळल्यासारखं, कधी कधी खूप शार्प गाते. सो तेच तक्रार करतील की का बाई एवढं का ओरडून गायचंय तुला, एवढं का शार्प गायचंय तुला. नक्कीच वरचे सूर तक्रार करतील. तुम्ही जर रियालिटी शो जज असलात तर कोणती कमेंट सतत वापराल? म्हणजे आता आपण मला तर बघतो वाटतं मी चुकाच काढेन खूप, कारण मला खूप घाण सवय आहे चुका काढायची. हा, आणि मला असं गाणं आवडत नाही एखाद्याचं पटकन. हो. हा, मला चुका सापडतातच, का काय माहिती. मला कदाचित मी खूप चुकीची असेल या बाबतीत, पण मी खूप चुका काढेन जर मी जज झाले तर. मे बी ऑन स्क्रीन नाही सांगणार, पण मागून जाऊन नक्कीच सांगेन. खूप सवय मला चुका काढायची. कारण बरं, जर तुझा आवाज एखादी व्यक्ती असता तर तो तुला रोज काय म्हणला असता? मला प्रश्न नाही कळला. प्रश्न काय आहे की तुझा आवाज, आता तुझा आवाज तुझ्या कंठामध्ये, ठीक आहे, पण तो जर एक व्यक्ती असता तर मला तो म्हणला असता जरा रियाज कर, थोडी प्रॅक्टिस कर, म्हणजे मी चांगला होईल. हा, देवाने एवढा चांगला आवाज दिलाय, थोडा रियाज कर. एकच बोलला असता, बाकी काही नाही. मग तू केला असतास? मग मी केला असता. थोडं समोरून कोणीतरी येऊन जरा प्रेशर टाकतं, मग केला असता. असं काश असतं, बरं झालं असतं. जर तुला फक्त एकाच स्वरात किंवा रागात आयुष्यभर गाणं म्हणायचं असतं तर तो कोणता स्वर किंवा राग तू निवडशील? मला यमन खूप आवडतो पहिल्यापासून, का काय माहिती, मे बी तो इझी आहे म्हणून, पण असं काही खूप आवडतो तो राग मला. माझ्या पहिल्या गुरूंनी एक बंदिश शिकवली होती, त्यात मला तिथपासून तो राग खूप. कोणती आठवते? हो, नक्कीच आठवते मला. गजानना तव नाम स्मरता विघ्ने हरति सकल चित्वरिता, विघ्ने हरति सकल चित्वरिता, गजानना तव नाम स्मरता. अशा काहीशा त्याच्या 2 ओळी आहेत. वा वा वा. जर एक दिवसासाठी तू लता मंगेशकर झालीस तर सर्वात पहिले काय करशील? मी लग जा गले गाऊन घेईन. खूप माझं खूप मी ते गाणं इतकं ऐकते आणि त्यांच्या आवाजात मला ते इतकं आवडतं आणि ते असं भावतं खूप. त्याच्यामुळे मीच जर झाले तर मी गाऊन गाऊन घेईन ते एक दिवस. खूप मला आवडतं ते गाणं, आणि जर मीच झाले तर मग मीच गाईन आणि मीच ऐकेन स्वतः. लावणी, अभंग की कोळीगीत, गाणं सोडून फक्त पेहराव करायचा जर ठरला तर तू कोणता पेहराव निवडशील? कोळी गीताचा पेहराव निवडेन. बरं, आता खूप महत्वाचा तुझ्या काळजाला भिडणारा प्रश्न आहे. मला भीती वाटायला लागली. कोकणातल्या कोणत्या पदार्थावर एक धमाल लोकगीत बनवावं असं वाटतं तुला? नारळाच्या वडीवर. कारण मला ती खूप आवडते. का बनवावं वाटतं माहिती नाही, पण मला नारळाची वडी आवडते. मला आता असा प्रश्न विचारला तर मला तिच्यावर गाणं बनवायचंय, हे माझं उत्तर आहे. मग गाणं कसं असेल ना ते? वल्लवरे वल्लवरे काय ती नारळाची गाणं बनवणार ना, म्हणजे बापरे. चल, आपले प्रश्न संपलेत आणि खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. म्हणजे इतका माझा पॉडकास्ट आतापर्यंत एवढा चांगला नव्हता झाला. खूप फ्रेंडली उत्तर दिली. छान वाटलं ऐकून मला. आणि तुला पर्सनली कसं वाटलं? मला म्हणजे माझी पहिलीच वेळ आहे, मी खूपदा मेन्शन करते हे, कारण मला प्रेशर होतं खूप की हर्षाली पहिल्यांदाच करायला जातेस तू, काहीतरी वाटच लावणार आहेस तू, काहीतरी तुला येणारच नाही.
असं माझं स्वतःला सांगणं सुरूच होतं स्वतःचं सकाळपासून. मी गाडीवर सुद्धा येताना प्रिपेअर करत होते, की मी असं बोलेन, तसं बोलेन. पण प्रिपेअर केल्यामधलं काही एकही शब्द बोललेले नाहीये. काहीतरी मनातच बोललीये. पण खूप छान वाटलं मला आणि मी खुश आहे स्वतःवरती, की मी बोलू शकले काहीतरी. कारण मी फक्त गाणंच गात असते. बोलण्याची वेळ कधीच आली नाहीये अशी जास्त. सो खूप छान वाटलं मला आणि मला तुम्ही बोलावलंत आणि मला हा कॉन्फिडन्स दिलात एक बोलण्याचा. कॉन्फिडन्सच दिला तुम्ही. आता मी करूच शकते, नक्कीच करू शकते कॉन्फिडेंटली, की एकदा केलंय, खूप छान झालंय. पुन्हा नक्कीच करेन मी. सो तुम्हाला खूप धन्यवाद आणि खूप थँक यू. तुम्ही मला बोलवलंत आणि आपण छान गप्पा मारल्या. खूप आनंद मिळाला मला. चल, धन्यवाद. धन्यवाद. येस.